एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मला भाषण वगैरे करता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही एकदम निर्धास्त व्हायला हरकत नाही. कारण जेव्हा जेव्हा मी ह्या बाजूला बसायचो आणि शाळेमध्ये होतो खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून, तेव्हा इथे कोणी येऊन भाषण करायला लागत तर आम्ही मनातल्या मनात असं म्हणत होतो की देव ह्यांना कधी सुबुद्धी देईल आणि यांचं तोंड बंद होईल. त्यामुळे मी ठरवलं की जेव्हा आपण कधी जाऊ तेव्हा आयुष्यात भाषण करायचं नाही, आणि मोठ्या माणसांसमोर तर नाहीच. कारण लहान मुलं कशी असतात, प्रामाणिक असतात. जर आता समजा आम्ही शाळेमध्ये असलो कोणी भाषण करायला होतं, आम्ही मग आमच्या कामाला लागायचो. मी सत्तरांचे असले तर त्याची सुतं काढा, गोळे मारा, कागदाचे गोळे मारा, आपापसात गप्पा मारा, आपण आपल्या कामात ते त्यांच्या कामात. मोठी माणसं तसं कधीच करत नाहीत. मोठी माणसं चेहरा मात्र आणि मनात मनात म्हणतात अरे थांबा ना हो, का पकवताय, पण चेहरा मात्र काय ज्ञानामृत मिळत आहे. त्यामुळे नेमक्या माणसांच्या मनात काय कळत नाही. आपण चालू असतो ना बेसिकली मोठे झाले असल्यामुळे, त्या मोठ्या माणसांसमोर तर अजिबातच करत नाही, भाषण तर नाहीच. आणि आणखी एक गोष्ट करत नाही म्हणजे उपदेश. उपदेश ही अशी गोष्ट आहे की जी मी तुम्हाला करू नये, तुम्ही मला करू नये, आणि आपण दोघांनी मिळून मुलांना अजिबात करू नये. ती गोष्ट उपदेश. ऐकताना त्रास होईल, मराठी माणसाला तर खूपच होईल. कारण काही लोकांना 4-5 वेळा दिवसातून उपदेश केला असेल, त्यांचा कोटाच पुरा होत नाही. तर आपण बघणार आहोत नंतर की याच्याबद्दल काय करता येईल. आज मी 4 टप्प्यामध्ये बोलणार आहे. मुलांसोबत शिकण्याच्या पद्धती. म्हणजे मुलांचा विचार करताना वयोगटाचा विचार करायला लागतो, मोठ्यांचा विचार करताना नाही. मोठ्यांचा विचार ॲट रँडम होतो, 35च्या पुढचे सगळे टिंब एकाच गटामध्ये येतात. पण मुलांचा विचार करताना नाही. तर मुलांचा विचार करताना आपला प्राथमिक म्हणजे पूर्व प्राथमिक, म्हणजे ज्याला मराठीमध्ये हल्ली ज्युनियर के जी सिनियर के जी म्हणतात, तर ते ज्युनियर के जी सिनियर के जीचा मुलांचा अभ्यास, मग प्राथमिक, मग माध्यमिक, हे 3 टप्पे. आणि शेवटच्या भागामध्ये मी हे बोलणार आहे की मुलांचे प्रश्न कसे ओळखावेत. कारण आता एक आत्महत्यांचे एक सत्र चालू झालं आहे. म्हणजे खूप बऱ्यापैकी मुलं आत्महत्या करतात आणि पालक खूप घाबरलेत एकंदर. म्हणजे खरं पालक खूप भीत असतात जोपर्यंत मुलगा आत्महत्या करत नाही तोपर्यंतच. पण नंतर मग हळूहळू ते घाबरायला लागतात की त्यांना कळेन असं होतं. तुम्ही जर कधी ऐकलं तर मुलाखतीमध्ये विचारलं पालकांना की का त्यांनी केली, सगळे पालक असं म्हणतात काय कल्पना नाही, वाटलं नव्हतं तो करेल. वाटलं नव्हतं म्हणजे तो काय आमंत्रणपत्रिका घेऊन येणार होता का की उद्या मी आत्महत्या करणार आहे, सहकुटुंब सहपरिवार हजर राहावे, असं नाही. म्हणजे का वाटलं नाही. आपण नेमकं त्या मुद्द्याकडे जाणार आहोत की हे काय प्रकरण आहे आणि त्यांच्यावरती काय प्रेशर आहे. तर शिकण्याच्या पद्धतीपासून आपण बघूया. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही नंतर प्रश्न विचारणार आहात मला, मी या ठिकाणी वेळ देऊ शकेन. तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाळायची आणि जी मी पण पाळणार आहे की विशेषण वापरायची नाहीत. म्हणजे मी शक्यतो विशेषण वापरणार नाही, कारण विशेषण वापरल्यानंतर काहीच कळत नाही. समजा तुम्ही विचारलं की माझा मुलगा सारखा टी व्ही बघतो आणि अभ्यास करत नाही तर काय करावं, आणि मी जर तुम्हाला म्हटलं की त्यात तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन द्या आणि विशिष्ट अनुभव द्या, आणि विशिष्ट अनुभव आणि योग्य मार्गदर्शन ह्याचा जो टँजंट आहे ना तोच त्याला प्रगतीकडे घेऊन जाईल. कळत काहीच नाही. तुम्ही एवढंच म्हणाल काय बोलले बाकी सॉलिड, पण आठवत काहीच नाही. तर शक्यतो विशेषण वापरले तर काहीच कळत नाही पुढच्याला पण आणि मला पण. तर विशेषण टाळून बोलता येतं का, अशा मुद्द्याकडे आपण जाऊ. शिकणं म्हणजे काय, मुलांसोबत शिकणं एक सोपी गोष्ट आहे. जेव्हा मी लहान होतो की नाही, तर लहान असताना असं समजलं जायचं की मुलं हे मातीचे गोळे आहेत, शिक्षक हे महान शिल्पकार आहेत. ते वर्गात जातात आणि टकाटक एक एक शिल्प घडवतात. आता फॅक्टरी बंद झाली आहे. आता असं कोण समजत नाही की मुलं मातीचे गोळे नाहीत ना, मुलं हे ऊर्जेचे स्रोत आहेत. मुलं मातीचे गोळे असतील तर तुम्हाला त्या सायकेट्रिस्टकडे घेऊन जायला लागेल. त्याच्यामुळे ते गोळे वेळे नाहीत आणि आपण घडवू शकत नाही. हे डोक्यातून काढा. कुणा पालकांना शिक्षकांना तिथे वाटत असेल की मी दरवेळी 40 मुलं तरी घडवतोच, नाही. घडवता आलं असतं तर सोपं झालं असतं. मग कोणी शाळा काढलीच नसती, घडणावळीची केंद्रच काढली असती. सोमवारी पाठवा, आम्ही ज्ञानेश्वरांसारखे मुलांना घडवतो, मंगळवारी सुभाष बाबू लाईनमध्ये राहा तिकडे. नाही, घडवता येत नाही, शिकवता पण येत नाही. आणखीन त्रास होणार. जे कोण हार्ट पेशंट असेल तर आधीच गोळी जिभेखाली ठेवायला हरकत नाही. शिक्षणाची व्याख्या विनोबाने खूप चांगली केली आहे. त्यांनी असं म्हटलंय जे देता येत नाही ते शिक्षण. शिक्षण देता आलं असतं तर सगळ्या पालकांनी घरात शिक्षणाची पाईपलाईनच टाकून घेतली असते ना, वॉल ओपन केला तर झालंच. देता येत नाही. शिक्षणाची मोजदाद नाही करता येत. हा माणूस डॉक्टर आहे म्हणजे याला किती अक्कल आहे, आणि हा शेतकरी आहे म्हणजे किती अक्कल आहे. नाही, हे डॉक्टर आहेत धन्यवाद, आणि हा शेतकरी आहेत आमच्या शुभेच्छा. मग शिक्षणाची मोजदाद कशी होते. तो काय शिकला याच्यावर नाही, तो कसं वागतो याच्यावर, त्याच्या कर्मातून तो कसा वागतो याच्यावर त्याचं काय शिक्षण आहे हे अवलंबून आहे. डिग्रीवर नाही. बिलकुल दिमाग से निकाल डालो. 4-5 डिग्री आहेत म्हणजे माणूस हुशार आहे असं नव्हे. 4-5 डिग्री आहेत ठीक आहे, यांचा खूप वेळ होता शिकायला.
असं नाही की अरे बापरे म्हणजे यांचे तेजोवाला आणखी आहे, यांच्या 6 म्हणजे आणखी ऑरा. ठीक, खूप वेळ होता आयुष्यामध्ये, शिकत आहेत, चांगली गोष्ट आहे. आणखीन 2 डिग्र्या घेऊ शकतात. डिग्री आणि शिक्षण संबंध नाही, तसं डिग्री आणि चांगल्या कपड्यांचा पण संबंध नाही. 3 पीस सूट घातलेला माणूस आला म्हणजे हुशार, लेंगा सदरावल्या माणसाला काय समजत असं नाही. जर ते 3 पीस सूट घातलं असेल तर त्यांचा त्यातील प्रॉब्लेम आहे, कारण हा उष्णकटिबंधाचा देश आहे, भयंकर गरम होतं. मग ती माणसं कोपऱ्यात जाऊन खाजवतात तशी, अरे घाला ना चांगले कपडे, इच्छाला त्रास करून घेत आहे, सुटसुटी गेला वरचे पडे उघडे ठेवा. पण अनेक पालकांना असं वाटतं की कॉन्व्हेंटला गेला आणि मुलांनी इथे गच्चा टाय लावला आणि मग इथे घामोळं आलं तर हरकत नाही, पण काय ना किती छान दिसतात ना मुलं टायमध्ये. हे 150 वर्ष गुलामीचं प्रतीक आहे. आपण गुलाम आहेत ना, 150 वर्ष, रक्त बदललं नाही अजून. मला असं टाय लावा तर साहेब झालो. साहेब अक्कल इकडे गोष्ट आहे. या पहिला आपण बेसिक म्हणजे काय BMR म्हणतात ना मला, बेसिक ने राडा, ते बेसिक मध्ये राडा नको व्हायला म्हणून पहिला आपण या गोष्टी क्लिअर करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर शिकवता येत नाही, मग मुलं शिकतात कशी किंवा मुलं काय शिकत नाहीत, याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे शाळेत पालक, शाळेत शिक्षक आणि घरी पालक सतत मुलांना शिकवतात. म्हणून शिकवणं थांबवा, त्रास होईल ऐकताना, खरंच त्रास होईल, बिलकुल स्टॉप इट. 1986ला पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, 1986. तोपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्हतं. मी जबाबदारीने विधान करतोय. त्याच्यात 3 कामं दिली आहेत शिक्षकांना किंवा पालकांना, बिलकुल हार्ड डिस्कवर सेव्ह कर डालो. पहिलं काम आहे, मुलांना शिकवू नका, तर मुलांसोबत शिका. बच्चों को सिखाना नहीं बल्कि बच्चों के साथ सीखना है. ती पद्धत काय ते आपण शोधून घेऊ. दुसरी गोष्ट, शिकण्यासाठी पोषक वातावरण की निर्मिती करना. शिकण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे, ते कसं ते पण बघू. तिसरं जरा कठीण आहे, अशक्य नाही पण कठीण आहे. तिसरं आहे, तू शिकू शकतोस अशी उमेद मुलाच्या मनात जागवणे, चेतवणे, रुजवणे, पेटवणे. तुम सीख सकते हो ऐसी उम्मीद बच्चों के मन में बिल्कुल जलाना, ताकि वो सीखे. इकडे कुठेतरी आपण कमी पडतो. तो पल्स पोलिओ असतो ना, पल्स, म्हणजे त्याचा ज्याने शोध लावला त्याच्याविषयी मला फारच आदर आहे, कारण लहानपणी एक थेंब घातला ना, एक आयुष्यभर पोलिओ होत नाही. तसं मराठी माणसाकडे पण मूल जन्माला आलं की त्यांच्याकडे एक छोटी बाटली असतेच, प्रत्येक मराठी माणसाकडे. ती त्याच्या तोंडात घालतात, एक थेंब, आयुष्यभर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह होतच नाही, पूर्ण रक्त लहानपणीच नासून खलास. पाठी असे बघा, कृपया परवानगी घेतल्याशिवाय पुढे काय आत येऊ नये, काय करू नये, हे आपण जिंदगीभर सांगत राहतो. काय कर, सॉरी मराठी आहे आम्हाला बोलता येत नाही. आपल्या हॉटेलमध्ये जा, मराठी माणसाचं काय पाठी असते, मंगळवारी वडा मिळणार नाही, गुरुवारी खिचडी नाही, शुक्रवारी अमुक नाही, सकाळी पावभाजी नाही. मग आता काय मिळेल ते तुम्ही शोधा. अरे मग लिहा ना, आत्ता काय मिळेल ते कसं लिहिणार. पॉझिटिव्ह काय नाही ते सांगण्यात आम्हाला रस आहे. पुण्यात गेलं तर पाठी असते दुकानावर मराठी माणसाच्याच, आमची कोठेही शाखा नाही, काढा. शाखा नाही, शाखा नाहीची कशाला पाठी लावायला पाहिजे. नित्यानंद लंचो मला लावेल आमची कोठेही शाखा नाही म्हणून, पण शाखा नाही याचाच आम्हाला गर्व. काय नाही, बागेत सुद्धा घाण करू नका, इथे चालू नका, इथे थुकू नका. मग काय करू ते नाही आम्ही सांगणार, बाग स्वच्छ ठेवा, संपलं. घरात सुद्धा असंच होतं, इथे वाकू नकोस, तिकडे जाऊ नकोस, इथे बसू नकोस, ह्याच्याशी बोल नकोस. ते काय करणं, मग मी काय करू ते कसं मी सांगू. गाढवा मराठी आहे माहित नाही, म्हणून मुलं अधिक कन्फ्यूज होतात. नेमकं बोलायचं टाळतो बघा आपण. लहानपणी मुलाला काय सांगतो आपण, इस्त्रीला हात लावू नको, शॉक बसेल, हात भाजेल, हात नाही लावायचा इस्त्रीला. मुलगा बोलतो की बाबा हात लावतात, भाजत नाही. आई हात लावते तरी भाजत नाही. आपण तर त्यांच्याच बाय प्रॉडक्ट आहोत. मग एका डोळ्याने आईकडे, एका डोळ्याने बाबाकडे असं बघ खाली हात लावतो. मग हात भाजला, बाबा म्हणतात गाडवा बोललं नव्हतं हात भाजेल म्हणून. मी जे म्हटलं की बाळ इकडे वरती हात लाव, मी पण लावतो तू पण लाव, भाजत नाही. ह्याच्या बाजूला हात भाजेल, मी पण लावत नाही तू पण नको लावतो, अशा मारायला खाली हात लावेल. तुम्ही काय सांगितलं, पूर्ण हातच नको लावू. बिलकुल ह्या पंगा होया. भाषा बदला, पॉझिटिव्ह इनपुट पॉझिटिव्ह आउटपुट. आणि दुसरी गंमत अशी आहे, देर इज अ मिस्ट्री अराउंड नो. जी गोष्ट करू नको म्हटलं ना, ती करण्याची अनिवार्य इच्छा निर्माण होते, अनिवार्य. तो आणखी प्रॉब्लेम.
तू सगळ्यांनी 2 सेकंद माझ्याकडे बघा, मागे बघू नका. मागे त्या बाई कोण उभ्यात, काळा चष्मावाला, काळा. जरा पुढे नका, पटकन लगेच या. बघितलं ना मागे वळून? 2 सेकंद मागे बघू नका म्हटलं तरी बघितलं. मुलं ऐकतील? नाच कोण करते म्हटलं तर मान वळेपर्यंत सगळ्यांनी मान वळवली असते. हेच आहे. कुठे बघू नका म्हटलं की आपण तिथे बघतो पहिलं. मी 7वीमध्ये होतो, 7वीत, तेव्हा आमच्या घरी गॅस आला. आणि माझी आई शिक्षिका होती, त्याच्यामुळे ती मला प्रत्येक गोष्ट सांगायची आणि कळलंय की नाही ते पण बघायची. तरी बरं तिचं प्रशिक्षण झालेलं नव्हतं. हल्ली तर प्रशिक्षक शिक्षक असतात, म्हणजे ते चार्टच भरून घेतला असता. ती मला म्हणायची, मी गेल्यानंतर गॅसला हात लावायचा नाही आणि गॅसचं बटन अजिबात फिरवायचं नाही, कारण घाण वास येतो आणि तुला अजिबात जमणार नाही ते. काय कळलंय? मी पुन्हा सांगायचो, गॅसला हात लावायचं नाही, गॅसचं अमुक करायचं नाही आणि अमुक करायचं. आई गेली रे गेली की पहिल्यांदा मी ती गॅसचं बटन जोरात दाबून फिरवून असं एकदा वास घेतल्याशिवाय मला चैन पती येणार नाही. म्हणजे काय पहिल्यांदा. मग हे बटन ते बटन दोन्ही बटन फिरवून माझं समाधान झालं. 8वीत गेल्यानंतर मला आई असं म्हणाले की आता मी तुला गॅस पेटायला शिकवणार आहे. मी म्हटलं मला येतो. आई गॅसवर, तुला कसा येतो? मी म्हटलं की मी रोज फिरवायचो ना, एक दिवस गाडी ओढली तर भक्कन गॅसच पेटला. मग मी रोज दोन्ही गॅस पेटवून लहान मोठे लहान मोठे लहान मोठे करून, आणि तरीच गॅस लवकर जातो. मुलांवर विश्वास टाकायला आपण घाबरतो. आपल्याला असं वाटतं की मलाच सगळं येत आहे, मीच ब्रह्मदेव आहे, ह्याला काय अक्कल आहे, ह्याला काय येणार आहे. बिलकुल बदले हम लोग. मुलं बदलली पाहिजे असं कदापि डोक्यात आणू नका, कदापिच. मुलं विंडो XP मध्ये आहे, आपण विंडो 95. बदलना हमें नया प्रोग्राम डाउनलोड करना है अगर आपको विंडो XP में जाना है तो. आधी पालक आणि नंतर मुलं. बदललेली व्हर्शन म्हणजे मुलं आहेत ना. मुलं कशी बदलणार? ऑलरेडी दे आर चेंज. बिलकुल प्रॉब्लेम तो आप लोगों में है, हम लोगों में है. म्हणजे आपण कसं बदलायचं याचं तंत्र आपल्याला शिकावं लागेल. तर पहिली गोष्ट म्हणजे अगदी सोपं ना. आजचा लेसन क्रमांक 1, शिक्षक असल्यामुळे गृहपाठ दिल्याशिवाय चैनच पडत नाही मला. पहिली गोष्ट काय करू नको हे सांगणं बंद. आजपासून बंद. काय कर थेट सांगा मुलाला, थेट. तर मुलाला कळतं, नाही तर मुलाला कळत नाही. मुलगा कन्फ्यूज होतो. वर्गात शिक्षिका जातात, वर्गात गडबड सुरू असते आणि त्या म्हणतात ओढू नका. मग मुलं बोलायला लागतात, बोलू नका. मग मुलं मस्ती करतात, अरे मस्ती करू नका. मग त्या कळत नाही आता काय करावं. मग ते डस्ट आपटतात. सांगितलेलं समजत नाही, सांगितलंच नाही तर समजणार काय. सांगा गप्पा बसा, बसतील. कशाला बाकी दुनियादारी सांगत बसले. बिलकुल ये होता है घर में. मग आपण म्हणतो एवढं पण तुला कळत नाही का. एवढं पण म्हणजे काय, ते सांगितलेलं नाही म्हणून त्याला कळलेलं नाही. ते सांगा. तुमचा राग, तुमच्या भावना थेट मुलांपर्यंत पोचवा. थेट मला हे आवडतं आणि हे आवडत नाही, तू असं असं वागला असतं मला अधिक आवडेल असं सांगा. मुलांमध्ये ऑसम सुधारणा होते की नाही बघा. थेट इनपुट दिला तर मुलांच्या वागणुकीत फरक पडतो. मी कन्फ्यूज इनपुट देतो म्हणून मुलं अधिक कन्फ्यूज होतात. भाषा. सो नेव्हर से नो. नाहीच्या बदली काय करायचं हे सांगायला शिका, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, शिकण्यासाठी सगळ्यात आत्यंतिक गरजेची गोष्ट म्हणजे नो लेबलिंग. मेहरबानी करून तुमच्या मुलाला कुठलंही लेबल लावू नका. नेव्हर. तोंडातून येताच कामा नये. कल्पना करा, तुमच्या घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, त्यांनी चहा पिऊन कब्बशी खाली ठेवली. तुमच्याकडे 6 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी ती कब्बशी उचलली आणि आणली. काय म्हणणार तुम्ही? सांगा ना. पाडशील, फोडशील, फुटेल. मग तो तुमचंच ऐकतो, धन्यवाद डुम. आपण साफ आणि उच्चाराला पुढेच ना. चांगलं कसं बोलणार, मराठी होतो की नाही. नीट ठेवशील बाळ, असं कसं. आपल्या टॉन्सिलचा त्रास आहे. पाडशील, फुटेल, वेंधया, गाढवा, मूर्खा आपल्याकडे तयारच असतात. आणि काय असतं प्रॉब्लेम, 7वी 8वी पर्यंत ना मुलांचा आई वडिलांवर विश्वास असतो ना. हा मोठा प्रॉब्लेम. 7वी 8वी नंतर त्यांना कळतं की फारांच्या फंदात पडू नये, आपण आपला रस्ता मेघा शोधला तर बरं होईल. मग त्याच्या मुलं ऐकतो असं दाखवतात, आपल्या मार्गाला लागतात. पण 6वी पर्यंत विश्वास. साक्षात मातृदेवो भव आणि पितृदेवो भव जर म्हणत आहेत, फोडशील तर ऐकलंच पाहिजे. डूम. मग वडील खुश होतात, गाडवा बोललं नव्हतं फोडशील म्हणून. आणि ते जर कवी वगैरे असतील किंवा चारोळ्या लिहिणारे असतील तर ते आणखीन 2-3 गोष्टी त्यामध्ये ॲड करतात. एक कब्बशी सांभाळता येत नाही, जीवनात काय करणार. जीवन तर ठाकूरदाला काय चाललं माहीत नाही, जीवन तर फार पुढची गोष्ट झाली. तर एवढंच कळतं की वडील फारच पकवत आहेत. का बोलले पाडशील, फोडशील,
पडेल तर नीट कशी ठेवशील ते शिकवलंच नाही. कपाच्या खाली एक गोल आहे, त्यापेक्षा थोडा मोठा गोल बशीमध्ये आहे. कप त्या बशीमध्ये ठेवला तर कप हलत नाही, समोरासमोर बोट धरली तर कप बशी हलत नाही. हे शिकवलेलं नाही म्हणून पाडशील. सो स्टॉप लेबलिंग, स्टॉप. जेवायला बसलं आणि बाजूनी भात सांडला, मग पिताश्रींचा एकदम डोक्यावर ॲम्ब्युलन्स टाईप लाल लाईट लागायला लागतो. नीट जेवता येत नाही, कोंबडीसारख्या बाजूने सांडून ठेवलंय. थांब. चूक दाखवून मुलांमध्ये सुधारणा होत नाही. नेव्हर, कदापि नाही. चूक दाखवू नका, त्रास होईल ऐकताना, पण आपण अशा संस्कारात वातावरण वाढलोच नाही. काय बरोबर आहे ते वारंवार 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 सांगायला लागतं. जर जेवताना सांडलं ना तर त्याला बाजूला घेऊन सांगायला लागतं, आपण शोधूया का सांडताय, तू घास कसा घेतोय, 3 बोटांनी घेतोय का, तू अंगठा पुढे करतो का, कसं करतो बघू, मला दाखव. पण मी तुला नवीन आयडिया दाखवतो. त्याची चूक सुधारण्यात तुम्हाला रस आहे का त्याची चूक काढण्यात रस आहे, हे एकदा नक्की करा. आर यू रियली कंसर्न फॉर द चाइल्ड, का बिल्कुल आपके मन में बच्चों के प्रति प्रेम है, जल रहा है अंदर. मग तुम्ही मुलांवर ओरडूच शकत नाही, ओरडूच नाही शकत. मी जर मुलाला म्हटलं जेव आणि तो म्हणाला की मी नाही जेवणार, तर पहिलं वाक्य तोंडामध्ये असं येतं, मी नाही जेवणार, उलट बोलतोस, मी सांगतोय ना जेव. रेशनिंग कार्डामध्ये माझं नाव आहे ना करता पुरुष. म्हणजे पहिली अक्कल कोणाला घरात, शासन मान्य. मला 2 युनिट आहेत, 1 युनिट तू चालेल, मला सांगतोस तू. मग आई म्हणते आता सिरियल चालू होईल, पटकन जेवून घे, नंतर मला वेळ नाही, 8 ते 8:30. एकदा कुलवधू चालू झालं तर मग मी अजिबात उठणार नाही. आज रणबीर काय सांगतात ते पाहिलंच पाहिजे मला. मग ती म्हणते आणखी पुन्हा आवरायचं पण आहे, सगळं आतमध्ये काढून ठेवायचं आहे. म्हणजे किती काढून ठेवणार, काय ठेवणार, एवढी तुम्ही फेकायचंच आहे. म्हणून तरी जेव, तुम्ही तरी जेवा असं सांगितलं. मी असं म्हटलं पाहिजे, तो जेवणार नाही म्हटलं तर का नाही जेवणार, पोट बिघडलं का, मगाशी काय खाल्लंस का, थोड्या वेळाने जेवशील का, एखादी गोष्ट सांगू का, अपसेट आहे का, आणि तरी पण तो मी नाही जेवणार, तर आपण सांगितलं पाहिजे तू जेवलास तर मला बरं वाटतं रे म्हणून जेव. अरे जेवणार हो, हे ऐकायला त्याचे कान उत्सुक आहेत. मी कोणाला तरी हवा आहे हो, कोणतरी माझ्यावरती प्रेम करतं आणि मी जेवल्यानंतर या माणसाला बरं वाटतं, तर तो जेवणार हे आपण बोलत नाही. म्हणून घरामध्ये ए गँग आणि डी गँग असं गँग वॉर चालू होतं. तू उलटं बोलतोस, शांतपणा करतोस, नेहमीची नाटकं चालू झाली तुझी, मला काय समजत नाही का वगैरे. पण मध्ये नाही कशाला जेवायच्या, आले यांची कटकट नेहमीची रोजचीच चालू झाली. म्हणजे असेल इच्छा ती पण निघून जाईल. आणि मग वडील खुश होतात, यस कसा त्याला सरळ केला. सरळ नाही, अंतर वाढलं. काय प्रॉब्लेम होतो नेमका, सोपी गोष्ट आहे. वाह, छान आणि सुंदर हे शब्द अमराठी आहेत, अमराठी ऐकायलाच मिळत नाही कुठेच. कुणीच कोणाला माझ्या माहितीत तसं वाह छान, सॉरी. फारच जीवाला तर आपण काय म्हणतो, ठीक आहे. समजा ह्यांचा शर्ट मला आवडला, तर मी नाही मग चांगला शर्ट आहे कशाला म्हणू, हे मला बोलले होते का, आणि हे बोलले होते 1 वर्षापूर्वी, मी कशाला लगेच म्हणू. हल्ली काय स्वस्त शर्ट कुठेही मिळतात, चायना बिनाचे. शक्यतो तिरकं घाणेरडं डोक्यात येतं. म्हणा ना चांगलं, कशाला, मग म्हणेल ना. घरात जेवण चांगलं झालं, मासे चांगले झाले, रस्सा चांगला झाला, मटण चांगलं झालं, आम्ही म्हणतो का वा छान, चांगली फोडणी बसली आहे, कशाला, गरज काय. मरमरीच तो खाल्लं ना, मग अजगरासारखा झोपलो ना, त्याच्यातच काय ते समजा. आणखीन बोला कुठे, जेवण छान आहे वगैरे, ठीक आहे, तर काय नेहमीच आहे जेवण, संपलं. कौतुक नाही, टॉन्सिलचा त्रास. घरी जाऊन विचारलं ना कोणाला, पालकांना, कसा आहे तुमचा मुलगा, काय करतो, काय करतो, ओकायला सुरुवात. अजिबात अभ्यास केला नको, सारखं टीव्ही बघायला पाहिजे, भाजी पोळी खायला नको, जाम चटणी खायला पाहिजे, एक मी जागे काय ते चांगलं बोला, काय बोलणार चांगलं, विचार करतात आपल्या मुलांशी. तुमच्याविषयी हा किती बोलू, बसा ना जरा. बिलकुल हे प्रॉब्लेम आहे. कौतुक करणं म्हणजे आपल्या भीतीच वाटते एकदम. आमची गंमत शाळा आम्ही चालवतो डोंबिवलीमध्ये. शनिवारी 2 तास पहिली दुसरीच्या मुलांसाठी, तिसरी चौथीच्या मुलांसाठी रविवारी 2 तास. चौथीच्या मुलांना कधी आईवरून धडा होता मागच्या वेळी, म्हणून आम्ही 2 तास आईचं सेशन घेतलं. आई म्हणजे आईच्या कविता, आईच्या गोष्टी, आईचं चित्र, आईच्या माहेरचं नाव, आईच्या मैत्रिणी, आईच्या आवडी,
आईला आवडणारी गाणी, आईच्या रेसिपी, 2 तास समजा सतारीवरती आपलं आई आई वाजवत आहे गाणं. 2 तास संपल्यानंतर सगळ्या मुलांना एक कागद दिला आणि सांगितलं की या कागदावरती एक वाक्य पूर्ण करा, कोणी नाव नका लिहू. असं लिहा की माझ्या आईला टिंब 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 खूप खूप आवडतं. मी असे उदात्त विचार केला आणि एक मोठं स्वप्न बघितलं की गणेश असं लिहिणार की माझ्या आईला गणेश खूप आवडतो. स्मिता लिहिणार, मग ते आपण कागद लॅमिनेट करू आणि त्यांच्या आयांना सरप्राईज गिफ्ट म्हणून मदर्स डेला देऊ. एकदम ऊंचा स्वप्न आहे एकदम. कुठल्याच मुलाने असं लिहिलं नाही. 40 मुलं होतं. काय लिहिलं मुलाने? माझ्या आईला पावभाजी खायला आवडतं, माझ्या आईला चायनीज खायला आवडतं. एका मुलाने दिला माझ्या आईला 2 तोळ्याचे दागिने 3 तोळ्याचे करायला आवडतात. म्हणजे एक महिनाभर घरात काही युद्ध सुरू असणार की काय हरकत आहे, 2 तोळ्याचं माहेरचंच आहे ना, तुमच्याकडनं 1 तोळाच मागत आहे वरचं काय ते झंग 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 चालू असणार. इकडे बसल्या पुरुषांनी ऐकू नका. काही मुलांनी लिहिलं माझ्या आईला शाहरुख खान खूप आवडतो. काय त्याच्या वडिलांना वाटलं की आम्ही जीव घालवतो आणि हिला शाहरुख खान आवडतो. पण आई बोलली असणार ना की काय ना गुंडूला शाहरुख दिसतो, 2 खळ्या अगदी अगदी पिक्चर सोडत म्हणून नाही. आणि बाबा घरी आल्यानंतर काय हीच का यायची वेळ, अजून नाही वाटतं उशिरा येता येत. शाहरुख आल्यानंतर कधी असं बोलत नाही आला का शाहरुख मारायला आता इथे, असं नाही. तुझ्यामधलं कळलं आपल्या मुलांना की आईला बाबा किती आवडतात आणि शाहरुख किती आवडतो. सगळ्या पालकांची सभा घेतली. 7 मिनिटाची पालक सभा असं नाव दिलं. आणि ही सगळी शेअर सर्टिफिकेट आम्ही भिंतीवरती लावून ठेवली. म्हणजे इथे जमलेले सगळेच चोर आहेत. मेजबानी करून आपापल्या मुलाचा हस्ताक्षर ओळखायचा प्रयत्न करू नका. ह्या वर्गातल्या मुलांनी काय तारे तोडले तेवढे बघा, मग नंतर पुढे काय करायचं बघू आपण. तरी पण ती 2 तोळेवाली बाई बोललीच हे माझ्या गधड्याने लिहिलं असेल. मी म्हटलं 1 चोर तर मिळाले, बाकीच्या गप बसले तर बरं होईल. त्या सगळ्या पालकांना मी एक प्रश्न विचारला जो आज तुम्हाला विचारतो, पण त्याचं उत्तर द्यायचं नाही. उत्तर मनातल्या मनात द्यायचं. मला सिद्धी प्राप्त आहे, मला समजणार. एकदम सोपा प्रश्न आहे. उत्तर द्यायचं नाही म्हटलं तर काय प्रॉब्लेमच नाही, पण मनातल्या मनात द्यायचं. मला कळणार तुम्ही दिलाय की नाही. मनातल्या मनात सगळ्या पालकांना असं विचारलं की तुम्ही गेल्या किती वर्षात, किती महिन्यात, किती आठवड्यात आणि किती दिवसात, तुम्ही गेल्या किती वर्षात, किती महिन्यात, किती आठवड्यात आणि किती दिवसात तुमच्या मुलांना असं म्हटलं आहे की तू मला खूप आवडतोस, तू खूप चांगला मुलगा आहेस, मी कधी बाहेर गेले ना तर मला तुझी खूप आठवण येते. असं गेल्या किती वर्षात, महिन्यात, आठवड्यात, दिवसात म्हटलं आहे. हा लक्षात मला बघून सगळ्या पालकांना गृहपाठ दिला. घरी गेल्यानंतर दोघांपैकी एकानेच मुलाला म्हणा की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू दचकेल. 10-15 वर्षामध्ये ऐकलंच नाही. 1-2 पावलं मागे जाईल, आई क्रोसिन देऊ का, काय अचानक एकदम नळ कसा काय सुटला. तरी तुम्ही जवळ घ्या. तू खूप आवडतोस, तो येणार नाही. आई नाही, कारण ही आपली आईच नाही. आपल्याला आवडतो, प्रेम आहे म्हणते काय विचित्रच काहीतरी. दोघांपैकी एकानेच. समजा आईने म्हटलं तर बाबांनी चक्रम सखा चला करून उभे राहा, मग तुला असं वाटतं की बाबा तरी नॉर्मल आहेत एकदम. दोघेही फुकट गेले तर मग 102 नंबर ॲम्ब्युलन्सच बोलायला लागेल. दोघे माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे. अरे तर कोणाच्या तोंडाकडे बघू. 48 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवा. मुलगा मध्ये मध्ये बघेल, अजून बरी आहे ना. विशिष्ट वेळेला म्हणू नका 7 वाजले का हां ये, तू मला आवडतो. 6:30 पासून मुलाचं बीपी वाढेल. 7ला अटॅक येतो आईला, नंतर नॉर्मल असते. ही मुलांच्या कानाची भूक आहे, कानाची. आई म्हणते मला चायनीज आवडतं, पावभाजी आवडते, शाहरुख आवडतो, अमुक आवडतो. तू गबरे मेल्या, बिन 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 काढल्या तुझा इन्शुरन्स, मेलावरती मिळतील ना त्याचे पैसे. कानाची भूक. मुलांना 2 भूक आहेत, एक स्पर्शाची आणि एक कानाची. कानाची भूक आजन्म, स्पर्शाची भूक 6वी पर्यंत. डू यू होल्ड युअर चाइल्ड. पकडता मुलाला, जवळ घेता, त्या केसात नाक फिरवता, पाठीवर नाक फिरवता, लहान असता मांडवी बसवता, जाम दाबून करता मस्ती. तुमचा किती बॉडी टच मिळतो, त्याच्यावर त्याचं बालपण अधिक समृद्ध आणि सेक्युअर होतं, सुरक्षित होतं. मुलाचं कौतुक करा असं मी म्हणत नाही. लेट मी करेक्ट. मुलाच्या कृतीचं कौतुक करा. तू मला किती चांगली मदत करतोस. मी सांगितलं की कशी पटकन खालून वस्तू आणून देतोस, मला असं बरं वाटतं. सगळ्यांना तुझ्यासारखा चांगला पेरू कापता येत नाही. बोला ना खोटं, काय प्रॉब्लेम नाही. लिंबाचं सरबत करावं तर तूच, मी काय मदत करू तुला, पण ते साखर आणि मीठ तू घालायचं, तुला ते जमतं बरोबर. तो ते येस. कोणतरी माझं कौतुक करतं, माझ्या चांगल्या गोष्टीची दखल घेतं, मग मी आणखी मदत करायला त्या माणसाचं ऐकायला उत्सुक होतो.
इफ यू लेबल युअर चाइल्ड, असं कधीच होत नाही. प्रगती पुस्तकामध्ये एक कॉलम असतो, शेरा रिमार्क. तिथे जर मुलांविषयी चांगलं लिहिलं तर शिक्षकांना अशी भीती वाटते आपला पगार बिगार बंद होईल काय, वेतनवाढ. कधीच चांगलं लिहिलं तर माझ्या पाणीच नाही, वेंधळा, चेंगट, हस्ताक्षर वाईट, हे येत नाही, घाण 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 काहीतरी लिहून ठेवतात. वा चांगला मुलगा आहे, नाही, असं वेतनवाढ रोखण्यातच येईल. नाही, शेरा म्हणजे काहीतरी खचपच. आपण सुद्धा 1000 वेळा बोलतो, वेंधळा आहे, बावळट आहे, हात मोडके आहे, चेंगट आहे, एक काम धड करायला नको, अमुक बघायला नको, बावडासारखं उभं राहायला पाहिजे, धड 4 माणसात जाऊन बोलता येत नाही, फास फास फास. मुलाला असं वाटतं की हो मी तसाच आहे. बिलकुल बदले. नेवर नेवर लेबल युअर चाइल्ड. आत्महत्येचं पहिलं कारण, इफ यू लेबल युअर चाइल्ड. त्या मुलाचा ठाम समज होतो की मी तसाच आहे आणि त्याच्यातील वर्तन बदल थांबतो. जबाबदार तुम्ही आहे, बिकॉज यू हॅव लेबल युअर चाइल्ड. तो नाही असं म्हणाला की मी वेंधळ आहे, मी चेंगट आहे, मी बावळट आहे. तो त्यातून पुढे यायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही त्याला रोखतात. वेन यू लेबल युअर चाइल्ड, त्याचा वर्तन बदल थांबतो. अगदी अनिवार्य झालं ना मुलाला बोलण्याची इच्छा, मूर्ख, गाढव, अमुक तमुक, एक मोठं पातेलं घ्या, त्याच्यात तोंड घालून बोला आणि सिंक मध्ये ओतून टाका, काय हरकत नाही. नाही दरवाजा बंद करा, आशासमोर उभे राहून द्या शिव्या, मुलांना द्यायच्या त्या, बघा ते आपला चेहरा कसा दिसतो. नेवर. चूक दाखवू नका, चूक समजते. काय योग्य आहे तेच तेच आणि तेच वारंवार सांगा. मुलांच्या वर्तनात फरक पडतो 101% पडतो. नेवर पॉइंट अ मिस्टेक, नेवर, बिलकुल कभी भी नाही, जिंदगी में नाही. तो चुकला असं तोंडातून येताच कामा नाही. रादर देर आर नो मिस्टेक्स इन लाईफ, ओनली लेसन्स, ओनली. कधीच म्हण नका की तू ही चूक केली. असे विचार की यातून काय शिकला, काय नवीन कळलं, कम ऑन आगे जाय. बिलकुल. माझं जर अक्षर खराब असेल ना तर आम्ही हेच ऐकत आलो, हे काय कोंबडीचे पाय, हे काय घाणेरडा अक्षर काढलाय असं म्हणतात. समजा मुलगा म्हणाला, अच्छा माझे कोंबडीचे पाय, बाबा तुमचे मोत्याचे दाणे ठेवा बरं बाजूला. आपली हिंमत. आपण काय म्हणू, हे मोठ्या माणसाने काय बोलतोस, माझी 100 कामं पडली आहेत. त्याला एवढंच कळतं आपल्या कोंबडीचे असेल तर यांच्या कोंबड्याचे आहेत. स्टॉप इट. सीखने की उम्मीद जगाना. तुला सांगितलं ट काढता आला ना तर ठ पण येईल, ठ आला तर ढ येईल, ढ आला तर द पण येईल. माझं चांगलं नाही, तुझं अक्षर चांगलं येऊ शकतं. मी मदत करू शकतो. साथ जाना है, साथ. मग तू शिकायला उत्सुक होईल, मग तो आणखी प्रयत्न करेल. उद्या गणिताचा पेपर म्हणजे घरात एकदम टेन्स, 12व 13व असल्यासारखं वातावरण. उद्या गणित म्हणजे काहीतरी खलास, मर्डर, असं वाक्यच नाही. वा उद्या गणित, सुंदर, गणितात मजा असते. परवानगीच नाही बोलायला अशा गोष्टी. गणित म्हणजे काहीतरी खतरनाक. आणि त्याच्यामध्ये पालक आणखी घाबरवतात. समजलं ना, हुशार मुलांना गणित येतं म्हणजे प्लीज नोट की तू मूर्ख आहेस, किंवा कंसात माझ्यासारखाच मूर्ख आहेस, मलाही येत नाही तर बाळ तुलाही येणार नाही. मुलं मुद्दाम विचारतात वडिलांना, ते 386 भागिले 78 कसं करायचं. पण बाबा काय म्हणतात, फालतू प्रश्न विचार नको, मला काय तेवढीच कामं पडली आहेत काय, एक 100 ऑफिसचं एवढं टेन्शन असं माझं निघालं पाहिजे. मुलाला कळतं येत नाही आणि मला सांगते गणित म्हणजे. प्रॉब्लेम काय, मुलं अशक्त असतात आणि पालक सशक्त असतात. त्यामुळे मुलं घरात बोलू शकत नाहीत आणि मुलं पालकांच्या घरात राहत असतात, त्यामुळे ती गप्प असतात. 20 वर्षाने, 20 साल बाद पालक अशक्त होतात आणि मुलं सशक्त होतात. आणि मग पालक मुलांच्या घरात राहायला लागतात. मग चक्रवाढ व्याजाने मुलं म्हणतात, काय तेव्हा काय म्हणत होतात, बसून घ्या तिकडे, फार तोंड चाललंय मागातपासून. शिकवलं कुणी, हेच गुरुजी जे आता खाली बसले. 20 वर्षापूर्वी ते सोफ्यावर बसले होते, मुलगा खाली, आता जागा चेंज. पुढचे दिवस सुखाने जायची इच्छा असेल आता मुलांशी जुळवून घ्या. नाही तर युती सरकारने वृद्धाश्रम काढलेले आहे, तिकडे आता नाव नोंदवून ठेवायचं. ज्या ज्या शिक्षकांनी मला शाळेत त्रास दिला त्यांचं नाव माझ्या डोक्यात पक्क फिटच आहे, कसं विसरणार. संधी मिळाली नाही तो भाग वेगळा, तुम्ही नाही विसरलेले. हाच मोठा धोका आहे पनिशमेंट मध्ये. यू कांट पनिश अ चाइल्ड इफ यू लव्ह देम.
तुमचं खरंच मुलावरती प्रेम आहे का, जीव तोड प्रेम आहे का, तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकत नाही. हात उगारला जात असेल ना तर बजावा स्वतःला की नाही, माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे, माझं ज्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना मी मारू शकत नाही, शिक्षा करू शकत नाही. असं असेल तर मग आपल्या आई वडिलांना पण थोबाडा घरी जाऊन, की आई माझ्यात इतकं प्रेम आहे, 2 कानफड होतच तुला. आता मी कसा हात उगारला जातो, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा मुलाला शिक्षा होते तेव्हा 101% सूड घेण्याची वृत्ती मनात येणं हे नैसर्गिक आहे. कुठल्याही मुलाला असं वाटलं नाही, आहा काय कानाखाली जाळ काढलात, आहा आता माझ्या सुधारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आई आणखी एक सणसणीत देवर येते, मगाची जरा कमीच पडली, चला माझ्या आदर्श आईच्या पावलावर पाऊल ठेवून आता मी शिकायला भेटतो. आई प्लीज ती काठी घेशील का, मला कानफडात पुरत नाहीये ग, कमी पडते, सुधारण्याचा वेग कमी होत आहे. होऊ शकेल? इम्पॉसिबल. मनात 150 मिनिटाला 150च्या स्पीडने शिव्या मनामध्ये येणार, प्रचंड खुन्नस येणार, असे येणार, आणि संधीची वाट पाहण्याची तयारी येणार. सिर्फ 20 साल, सिर्फ विसरूच शकत नाही कानाखाली काढलेला आवाज. चूक होऊच शकते, कोणाची? चुकातून शिकण्याची संधी आहे का, चूक सुधारण्याची संधी आहे का, तर मूल शिकणार. चुका करण्याची संधी आणि चुकातून शिकण्याची संधी मिळते तेव्हा शिकता येतं, शिकवता येत नाही. गलती करने का मौका मिले तो ही सीखे, तोही. चुका केला नाही तर नाही. लहानपणी मी आयुष्यात कधीच प्रयोग नाही केला, कधीच खोटे प्रयोग लिहिले. एक मेणबत्ती घेतली, मी घेतलीच नव्हती, ती पेटवली, इम्पॉसिबल, आम्हाला पेटवायला देणंच शक्य नाही. तिला काय पेटवायचं, मूर्ख कुठला, लांबच तिकडे, तुला कशा हात नाही लावायचा. मग सरांनीच मेणबत्ती पेटवली, मग त्याच्यावरती ग्लास घातला, धूम, मेणबत्ती विजली. मग शिक्षक म्हणाले ऑक्सिजन संपला. आम्हाला तर काय दिसलंच नाही. तरी पण एक मुलगा डेअरिंगमध्ये बोलला, दिसला नाही, तर इकडे रे, दिसला, ऑक्सिजन ज्वालाग्राही आहे, इथे लगेच पेट घेईल असतो. तर एका मुलाने विचारलं डेअरिंगमध्ये, सर एकाच्या बदली 2 मेणबत्त्या लावलं तर काय होईल? शिक्षक पण चमकले, त्याला पाठ्यपुस्तकात किती आहेत रे, एक तेवढीच लावायची. त्यांना तरी काय माहिती, गेली 15 वर्ष तेच लावतात, एकच. एक मेणबत्ती घेतली 10-15 वर्ष पुरते, लावायची कमी नाही, विजवायचीच जास्ती, पुन्हा तिथे ठेवायची, पुन्हा काढायची, पुन्हा ऑक्सिजन. लिहा अनुमान, जे काय केलंच नाही, गृहीत, जे काय माहितीच नाही. निष्कर्ष, निष्कर्ष काय डोंबलाचा, शिक्षकांचा आत्मा शांत होण्यासाठी लिहित आहे. निष्कर्ष, प्रयोग न करता निष्कर्ष, खोटं हो, आयुष्यभर खोटं. नंतर आकृती काढायला लागायची, ग्लास, आणखी काय चंचू पात्र, स्टँड, आणि जर स्टँडची इथं असेल तर शिक्षक म्हणजे अरे स्टँड कुठे आणि बाण कुठे आहे एक्झॅक्ट लागला पाहिजे. मला वाटतं शिक्षकांना एवढी पण अक्कल नाही, स्टँड चंचू पात्र पण आम्ही शिकवा, आता दिसतोय ना कुठे आहे ते, पुन्हा ते बाण असा, ज्योत, मेणबत्ती, आता कधी शिक्षक शाळे होते. बिल्कुल हाथ से सीखे, हाथ. गलती करने का मौका मिले तो ही सीखे. गंमत शाळेमध्ये आम्ही आवर्जून मुलांकडून प्रयोग करून घेतो, निष्कर्ष न सांगता. दे हॅव टू फाइंड आउट. बिलकुल 1000 गलती करा, 1 लावा, 2 लावा, 3 मेणबत्त्या लावा, वेगवेगळ्या बाटल्यावरती घाला, आपण मोजा किती मिनिटं लागतात, काय लागत असेल, दे हॅव टू फाइंड आउट. शिक्षण पद्धतीच चुकली, कानाने काम करणं, कानाने. शिकण्याची पद्धत हात. ऐकू येते, विसरून जाते, जे जे दिसते ते ते स्मरते, परंतु हाती जे जे केले रहस्य त्याचे उलगडते. बिलकुल हात से सीखे बच्चा. तुमची मुलं हाताने काय शिकतात, इकडून विचार करा. शिकण्याच्या 2 पद्धती. पहिली गोष्ट म्हणजे तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात का, तर शिकणार. म्हणजे प्रश्न विचारू शकतील असं निर्भय वातावरण घरात आहे का. अनेक पालक असे तक्रार करतात, फार भंडावून सोडतो, सारखे प्रश्न विचारतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय झालं प्रॉब्लेम, मुलगा हुशार आणि आई बाप माठ, त्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही म्हणून ते तक्रार, सारखे प्रश्न विचारतो, एका जागी गप बसणं. अहो तो हुशार आहे, प्रॉब्लेम तुमच्याच आहे. प्रश्न विचारत असेल तर मुलाच्या बाजूनी उभे राहणे हे आपलं काम आहे.
प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आपलं अज्ञान मोकळेपणाने सांगणे हेही काम आहे. 386 भागिले 78 काय हे जर मला येत नसेल तर मी असं म्हटलं पाहिजे, हे मला येत नाही, कठीण आहे. पण तुला खरोखर येत नाही का? तुला यायला पाहिजे मला असं वाटतं. आपण कुठल्या बाईंना भेटूया, कुठल्या सरांना भेटूया, क्लासला जाऊया का? ॲक्च्युली मला तेवढं गणित चांगलं नाही, पण तुला येऊ शकेल. सीखने की उम्मीद जगाना. गणित सोपं आहे, मला कठीण असेल पण तुला सोपं आहे, तुला येऊ शकतं. आणि तुला येण्यासाठी मी तुला वाटेल ती मदत करायला उत्सुक आहे. लेकिन तुम सीखो. मग मुलांची भीती जाते. आपल्याला गणिताची पारंपरिक भीतीच घातली गेली. गणित म्हणजे डेंजर, इंग्लिश म्हणजे वाघिणीचं दूध. म्हणजे गाईच्या दुधाच्या पिशव्या मिळतात, म्हशीच्या मिळतात, वाघिणीच्या दुधाची पिशवीच मिळत नाही. सॉलिडच म्हणजे महाग असणार आहे इंग्लिश, नकोच त्याच्या बाजूला जायला. मग सेमी इंग्लिश घेतलं तर बरं, अर्धीच पिशवी. मग हे आणखीन दुसरा प्रॉब्लेम झाला. आपलं इंग्लिश माध्यमाला विरोध आहे, भाषेला नाही. माध्यमाचा म्हणजे जगप्रसिद्ध झालेली गोष्ट आहे की मातृभाषेतून आपण शिकलो तर आपली शब्दसंपत्ती वाढते, विचार करण्याची शक्ती वाढते, किंवा विचार करण्याच्या वेगवेगळ्या दिशा शोधता येतात. तर तितकी शब्दसंपत्ती आपल्याकडे आहे. त्या भाषेला त्या भाषेची संस्कृती आहे ना. भाषा परकीय माझी संस्कृती शिकावी लागते. तर ते कविता बघा, लंडन ब्रिज फॉलिंग डाऊन. की सिमेंट कमी असल्यामुळे तो पडला नाही आहे, मुंबईतला नव्हता तो. तो ब्रिजमध्ये उघडतो, जहाज आतमध्ये येतं, मग तो ब्रिज बंद होतो आणि त्याच्यावर माझ्या घरातले पाहुणे येतात. हे माहीत आहे का? तो मुलं रडत रडत कविता म्हणजे लंडन ब्रिज फॉलिंग डाऊन, म्हणजे गेली 2-4 माणसं खाली आतमध्ये. मी ज्या मराठीमध्ये म्हणतो की घरापुढे थांबला टांगा, पाहुणे किती आले सांगा, मग तो टांगा दिसतो, पाहुणे दिसतात. म्हणजे शब्दांमधल्या जे व्हिज्युअल्स आहेत, दृश्य प्रतिमा आहेत, ते मला माझ्या मातृभाषेमुळे कळतात. एकदा माझी विचार करण्याची क्षमता वाढली तर मी कुठल्याही भाषेतून विचार करू शकतो. मराठी माध्यम त्याच्यासाठी आहे. प्रॉब्लेम काय होतो, अनेक पालक हे आपल्या लहानपणाची, मुलाच्या लहानपणाची तुलना करतात. इकडे गोंधळ होतो. त्यांना असं वाटतं की आम्हाला लहानपणी नाही मिळालं इंग्लिश मिडियम, आता आपल्याला पैसे मिळत आहेत तर मग तू तरी जा पुढे. गोंधळाची गोष्ट आहे. काही पालक असं पण सांगतात मुलांना, आम्ही लहानपणी किती गरीब होतो माहिती आहे का तुला? टेबल नव्हता, खुर्ची नव्हती, अमुक नव्हतं, तुम्हाला टेबल आहे, खुर्ची आहे, सन्मायका लावलाय, तरी अभ्यास करायला नको. टेबल, खुर्ची, सन्मायकाचा अभ्यासाची काय संबंध आहे? तर इथे आहे. मुलांना मग एवढंच वाटतं की अरे रे यांच्याकडे टेबल खुर्ची नव्हतं, सॉलिडच गरीब होते. काय आयुष्य, पण यांचा प्रॉब्लेम आहे. मी काय करू, तुम्हाला टेबल नव्हतं तर यायचं होतं, आम्ही गरीब होतो, इट्स ओके, धन्यवाद, आमच्या शुभेच्छा, पण आम्हालाही पाहिजे. मग ते पालक पुन्हा पुन्हा सांगतात. सतत आपली गरिबी कॅश करत राहिली ना तर मुलं कधी कधी कंटाळतात की थांबा हो तुमची गरिबी, कळलं आता मला, तुमच्यावर टेबल नव्हतं ते कळलं आता. काही पालक असं सांगतात, त्याचे एवढे हट्ट पुरवले, नवीन सायकल घेऊन दिली, टी शर्ट घेऊन दिला, तरी अभ्यास करत नाही, मार्क वाढत नाहीत. टी शर्ट, नवीन कपडे, सायकल हे मार्क वाढवण्याचे गोष्टी नाहीत ना. मी म्हणाले आम्ही एसी लावतो, आणखी वाढवा 20%, तर काही संबंध नाही. तुम्हाला खायचं म्हणून तुम्ही घेताय, मुलांनी ऍप्लिकेशन नाही दिले तुमच्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बालपण, तुमचं लहानपण विकायचा प्रयत्न करू नका. मुलांना त्याच्याविषयी अजिबात आदर वाटत नाही. फक्त ते भिडे खातर बोलत नाहीत, फक्त मनातल्या मनात म्हणतात त्यांची आता MP3 चालू झाली आहे, ते पुन्हा सुरू. आज 17 नंतर तेच ऐकतोय. काही फरक पडत नाही, काही अजिबात मुलं भारावून जात नाहीत. हो का बाबा, तुम्ही लहानपणी गरीब होतात आणि टेबलही नव्हतं, हा बसलो अभ्यासाला, कुठला विषय घेऊ, इतिहास की भूगोल? बाबाला पण घाम फुटेल. नाही, माझी गरिबी कमी करतो, तुझा खेळायला गेला तरी चालेल. असं काही नाही आहे. उगाच माझ झालं आता, म्हणजे एवढी वेळ सांगितलं असेल तर आता थांबवा. आणि त्यात जर वडील स्वातंत्र्य सैनिक असेल तर मुलगा उठलाच आयुष्यातून. मग ते तर मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुरुवात. आमच्या स्वातंत्र्य काळात नको, ऐकलं होतं मी. प्लीज डोंट कॅश. आपलं बालपण आणि आपल्या मुलांचं बालपण याची तुलना कदापिच करू नका, कदापिच. कारण ती विश्वच मुलांना वेगळं आहे. गंमत म्हणून, गोष्ट म्हणून सांगायला ठीक आहे, आमच्या लहानपणी असं नव्हतं, एकदा सांगून कळतं मुलांना, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. आणि तुलना 2 मुलात तर अजिबात करू नका, कदापि, नेव्हर. आत्महत्येचं आणखी एक कारण, सीखना बंद. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना एक मूल असतं, तेही लग्नानंतर उशिरा झालेलं असेल,
किंवा नवस केल्यामुळे झालेलं असेल तर त्या मुलाचा प्रॉब्लेम वेगळा असतो. त्या मुलाला ते घरामध्ये बोलूच देत नाहीत. त्याची वकिली त्याच्या आईवडिलांनी घेतलेली असते. म्हणजे आपण जर त्यांना विचारलं त्या मुलाला, काय रे तुला नूडल्स आवडतात खायला, आई लगेच तलवार घेऊन पुढे येते, आम्हाला की नाही नूडल्स नाही आवडत, आम्ही ना पावभाजी खातो, आम्हाला ना अमुक. तुम्हाला कोण विचारताय का? मी त्यांना विचारतोय. नाही आमचं काय माहिती का, आता गप्प बसाल का? ऐकूनच घेत नाहीत. पूर्ण इन्फॅरिटी कॉम्प्लेक्समध्ये ही मुलं जातात. ओव्हर प्रोटेक्टेड म्हणतात, ओव्हर प्रोटेक्टेड. क्रॉस करताना जाम घट्ट हात धरला असेल ना, समजावं एकुलता एक मुलगा आहे, वंशाचा दीपक आहे ना, पुढे काळजी भयंकर. 10वी पर्यंत सारखं जाताना आधी उजवीकडे बघायचं, मग डावीकडे. बस येत असेल तर अजिबात थांबायचं नाही, आधी सिग्नल काय बघेल ना. माणसं पटापटा मारतात काय इकडे सिग्नलला. कब सीखे कब, गलती करने का मौका ही साले नहीं देते. बिल्कुल प्रॉब्लेम. रिझल्ट असो ना, रिझल्ट कार्ड जेव्हा घेऊन घरी येतात मुलं, तेव्हा त्या पाणवठ्यावरती श्वापदं बसलेली असतात. तसे पालक नखं काढून घरात वाट बघत, आपला सावज कधी येत आहे, आला की खसकन ते ओढून घेतात रिझल्ट कार्ड. आणि मग बघून म्हणतात, ह्याला किती पडले, त्याला किती, आणि ह्याला किती पडले, आणि मग तुला कमी का? त्याचा काय संबंध आहे? मी तुमच्या मुलाचं बघा ना. आई वडील एकदम तेव्हा परमार्थी झालेले असतात, अख्ख्या जगाची त्यांना काळजी लागलेली असते. मग मुलाला एवढंच समजतं की आपल्यापेक्षा आपल्या आई वडिलांना यांची 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 काळजी अधिक आहे, माझी नाही. अशा घरात मी का परत येऊ? बदलणं आहे. स्टॉप कम्पेअरिंग, स्टॉप. ते त्यांचे बघून घेतील, त्यांच्या आई वडील त्यांना किती पडले, यांना किती पडले. तुम्ही तुमच्या मुलाचं बघितलं तरी खूप झालं. मुलगा पास झाला ना, पास, तर पेढे द्यायला घरी पालक येतात आणि काय सांगतात माहिती, सर माझ्या मुलाला 90% मार्क मिळाले सर पेढे. आणि साहजिकच आहे, कारण माझी आई शिक्षिका आहे आणि हिचे वडील वकील आहेत. आता काय संबंध आहे? म्हणजे काय माझ्या आईचे DNA आणि हिच्या वडिलांचे DNA पाईपलाईन मधून माझ्या मुलात का? म्हणजे एक आमची एवढं उच्च खानदान आमचं आहे, पण ह्याला 90% मिळाले म्हणजे तर आमचं एकंदर खानदान तुमच्या लक्षात आलं असतीलच. पेढे आणलेत, नापास झाला तर एकही पालक असं बोलत नाही, सर माझा मुलगा नापास झाला. नेवर ना, शब्दच नाही ऐकला. ते काय म्हणतात माहिती, हा गधडा नापास झाला, एवढे पैसे होतले होते, रक्तासारखं पाणी खर्च केलं, या क्लासला घातला, नापास झाला तर तो, पास झाला तर मी, माझं खानदान आणि आमचे आई वडील, उच्च परंपरा. असे म्हणले पाहिजे नापास झाला तर, सर माझा मुलगा नापास झाला. आणि साहजिकच आहे, कारण माझी आई शिक्षिका आणि हिचे वडील वकील पडलं, आणखीन काय. मुलांच्या यशात वाटेकरी व्हायला आपण उत्सुक असतो. यशात, मुलांच्या अपयशात आपण वाटेकरी होत नाही, म्हणून मुलं अधिक नर्वस होतात आणि आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. ऐकायला त्रास होईल. आम्ही आमच्या शाळेमध्ये नापास झालेल्या पालकांची शिबिरं घेतली, त्यांना फटके द्यायला. का असं करायला लागलं? नापास झाला की एकदम पालकांचं पित्तच खवळतं. ते एकदम पैसे काढतात, किती क्लासला पैसे भरले होते, ज्यासाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले, काय काय तुला आम्ही नवीन नवीन गोष्टी आणल्या होत्या, मग आणखीन पुढे जाऊन तू माझ्या तोंडाला काळं फासलंस, आता मी कोणाला तोंड दाखवू? त्यांचं तोंड बघायला कोण बाहेर थांबलंय? बघा खिडकीतून कोण आहे का? कोणी नसतं. उगाच त्यांना असं वाटतं की आता आपण कोणाला दाखवू, कोणाला विचारते कोण तुम्हाला बाहेर? समजा विचारलं, सांगितलं झाला मुलगा नापास, तुला काय शॉक बसणार का? अरे बापरे तुमचा मुलगा नापास, सूर्यासारखा चमकणार, असं काय बोलणार का? तुम्हाला तुमच्याकडे बघून वाटलंच होतं खरं तर. एकदाच झाला का नापास? उद्याच कोणाला तोंड दाखवू विचारते कोण? ते पालक आम्हाला म्हणाले, मी कोणाला तोंड दाखवू? म्हणजे कोणालाही दाखवा, आपण बाहेर पडू, बघू ते कोण विचारते तुम्हाला. भलते काय ते समज. मुलाचं टेन्शन वाढलं इकडे. तोंडाला काळं फासलं, पावडर लावा, तोंड धुवा. काळं फासलं काय? असं काय नापासून काळं फासलं? मी त्यामुळे तुम्ही काय आयुष्यभर मुकद्दर का सिकंदर होते काय? कधीच मार नाही खाल्ला, कुठेच नापास नाही झाले. आमच्या गोष्टी काढू नका का? तुम्ही नाही का तुमच्या आई वडिलांचं काळं का आणखी 2-3 रंग लावले असतील? हे बोलणं थांबवा. डोंट पॉइंट आउट. आयुष्यभर वाक्य लक्षात ठेवा, देर आर नो मिस्टेक्स इन लाईफ, नो मिस्टेक्स, ओनली लेसन्स. नापासाच्या खांद्यावरती हात ठेवा आणि म्हणा की हरकत नाही, कमॉन. अरे आयुष्यात मी पण मार खाल्ला, मी नाही असं पटकन पुढे आलो, माझ्या पण चुका झाल्या, माझी पण माणसं ओळखताना चूक झाली.
जा सकते आगे. आपण प्रयत्न करू. आपण शाळेत जर मुख्याध्यापकांना भेटू, आपलं काय चुकलं शोधू. माझं पण चुकलं असेल, तुझं पण चुकलं, ठीक आहे यार, एक पाऊल मागे यार. लेकिन ये गलती फिर नाही. आता आपण दोघे मिळून मागे लागू, बिलकुल छलांग लगावतो, मैं हूं तुम्हारे साथ, काय हरकत नाही, माफ कर दिया, चल आगे बढे हम लोग. आणि तुला कोण बोलले ना नापास जावं चिडवलं ना, मला सांग, मी आहे तिकडे बोलायला. असं काय नसतं रे. एखादं पाऊल मागे आलं तरी काहीच काळजी नाही. ही विल फ्लाय लाईक एनिथिंग, ही विल फ्लाय. तू शिकू शकतोस अशी उमेद त्याच्या मनामध्ये रुजवणं हे पालक म्हणून माझं काम आहे. त्याचा चुका काढणं नाही, तो कसा सुधारू शकतो हा मार्ग त्याला मोकळा करून देणं. हिअर वी लॅक. मग तो मुलगा शिकायला उत्सुक होतो. खूप अपेक्षांचं ओझं घालतो आपण मुलांमध्ये. मी सांगतो म्हणून, मला पाहिजे म्हणून. एव्हरी चाइल्ड इज युनिक. प्रत्येक मूल वेगळं आहे हो. तो त्याच्या आवडीने काय करेल ना, त्याच्यात तो प्रगती करेल. पैसा बघून करिअर करता येत नाही. सिंपल गोष्ट आहे बघा. पैसा बघून करिअर केलं ना तर पैसा पाहावाच लागतो. कारण मी जीव ओतून काम करत नाही, मन लावून काम करत नाही, कारण ते माझ्या आवडीचं नाही. मग पैसा पाहावा लागतो, येत नाही. मी पैसा न बघता मला जे आवडीचं काम आहे केलं ना तर बिलकुल मैं मेरा जान डाल के काम करता. मग मी थकत नाही, आवडीने काम करतो, पाठोपाठ पैसा येतो. गोंधळ पालकांचा इकडे होतो. मुलाची आवड काय, मुलगा कुठलं काम जीव तोडून मनापासून करेल, बिलकुल वो करने का मौका उसे मिले ताकि वो आगे जाए. मी सांगतो म्हणून नाही, त्याला वाटतं म्हणून. थोडा फरक, थोडा. मग इथे बंडखोरी होते. तुमची मुलं, हे पण गोष्ट ऐकताना त्रास होईल. तुमची मुलं जर तुम्ही सांगितलेलं सगळंच ऐकत असतील ना तर मुलांमध्ये प्रॉब्लेम आहे. दाखवून घ्या त्यांना. मोठा प्रॉब्लेम. तुम्ही म्हटलं उठ, उठला, बस, बसला, झोप, झोपला, डॉक्टरला दाखवा, सोची नाही. आपण ऐकलेलं नाही तरुणपणी आपल्या सगळ्या आई वडिलांचं. ऐकतो असं दाखवलंय. सगळं ऐकलं असतं तर फुकटच गेलो असतो. आणि फुकट गेल्यानंतर आपण आई वडिलांनी सांगितलं असतं, गाढवा सगळ्या माझं ऐकलं, तुला काय तुझी अक्कल आहे की नाही, मी सांगितलं ठीक आहे. अरे आणखीन डबल खड्ड्यात. आता पुढे गेल्यानंतर बरं थोडं नाही ऐकलं असते, मला वाटलंच आई हुशारच आहे. आई शपथ, तेव्हा मात्र ओढत होते. बंडखोरी मुलगा करत असेल तर चांगलं लक्षण आहे. आपलं डोकं वापरून, आपला विचार वापरून तो स्ट्रगल करतोय, पुढे जायला बघतोय. नुसतं सांगितलेलं ऐकत असेल तर मोठेपणे सैनिक होईल, पुढे काही नाही. आदेश आला तर काम, नाही आता घरी बसून. पुढे तोडफोड करायच्या सांगा का ते माहित नाही, आदेश आलेला आहे आपल्याला. सोचो यार, कुछ आहे ना ऊपर. बंडखोरी हे चांगलं लक्षण आहे. न ऐकणं हे चांगलं लक्षण आहे. त्याला विधायक वळण देणं हे पालक म्हणून माझं काम आहे. त्याचं न ऐकणं समजून घेणं. जसं प्रश्न विचारणं महत्वाचं आहे तसं न ऐकणं महत्वाचं आहे. म्हणजे पालकांनी अपेक्षाच करू नये की मी सांगितलेलं सर्वच्या सर्व मुलांनी ऐकलं पाहिजे. त्रास होणार ऐकताना. पण न ऐकणं ही चांगली गोष्ट आहे. जी मुलं खूप ऐकतात ना, खूप, त्यांच्या घरामध्ये एक तर आज्ञार्थी भाषा वापरतात. म्हणजे मुलगा उभा कसा झाला ना ह्याच्यावरूनच कळतं की घरातलं वातावरण काय. ज्या घरामध्ये असं म्हणतात ना, पाणी आण, रिमोट आण, अभ्यासाला बस, काय झालंय, त्यांच्या घरातली मुलं अशी उभी असतात. अशी तोंड खाली, बोलायचं नसतंच, कान वरती, काय ते बोला, अशी पॅन्ट घालतात. आपण त्यांच्याचे हात काढले ना तर ते स्पायडरमॅन सारखं शोधतात काय आहे. विदाऊट सपोर्ट उभंच राहू शकत नाही. ऑलवेज इनसेक्युअर. कधी शत्रूचा हल्ला होईल माहितीच नाही ना. समोर गनिम बसलेलाच आहे. तुला काय समजत आहे, कुत्र्यासारखं ओढतच असतात. एका पालकाने सांगितलं मला शाळेमध्ये, आमच्या घरामध्ये अशी संस्कृती आहे की आम्ही आमच्या घरात कोणी आलं तर त्यांना पाणी देतो, पण मी मात्र कधी घरी आलो तर माझा मुलगा मला पाणी देत नाही. तुम्ही त्याला काहीतरी शिकवा. ह्या गोष्टी काही शिकवून नाही येत. ओके, असं कसं शिकवणार. बाळ जे वडील घरी आले तर त्यांना पाणी दे, असं कसं. तर म्हटलं तर देईल, नाही तर नाही. ते पुन्हा पत्रिके माझ्या सारखं टोचत राहते. सांगा ना तुम्ही सांगितलं तर ऐकेल, तुम्ही सांगितलं तर ऐकेल. मी पण जाम पिडून गेलो होतो. म्हणजे बघू तरी काय होतं. एक दिवस मी त्यांच्या बरोबर बोलता बोलता त्यांच्या घरी गेलो.
तो मुलगा खेळत होता, तो आला लगेच धावत. आल्यानंतर याने काढले की पिशवीतून AK-47. काय झाला का खेळ? हरला तर शील, अभ्यास ठेवून खेळायला झाला, पंचारती ओवाळल्या. कोण अशा बापाला पाणी असं वाटेल? ही एक कानाखाली खेचायची वाढेल खरं तर. पण मी थांबत 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 आता खेळून नसेल, थांबत तरी बोल ना काय भुंकतेत कुत्र्यासारखे. समजा मी जे म्हणतो की तो खेळून आलास का, हरकत नाही, 2 मिनिटं बस जरा, पाणी पी, रिलॅक्स हो, आज बघूया बरं अभ्यासाला काय काय दिलंय, कोण कोण होतं खेळायला, काय झालं. सरबत देईल मुलगा, सरबत. पाणी कशाला? आपण जसं वागणार तसं त्याचं फळ मिळणार. तुम्ही मूल म्हणून मुलाचा आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम जपणार का, तर मुलगा तुम्हाला किंमत देणार ना. भटकं लक्षात ठेवा. तर मी मगाशी म्हटलं की मुलांवर विश्वास टाकायला कचरू नका, तसं मुलांचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मोस्ट. बिलकुल. आम्ही शाळेमध्ये निबंध घेतला होता. माझ्या बाबांचे मित्र 5 वाक्य लिहायचे. शक्यतो पालक सभेच्या आधी आम्ही असे विषय घेतो, म्हणजे मग कुठल्या बाबांना चे कान ओढायचे पालक सभेत ते कळतं. काही मुलं डबल एजंट असतात, घरातल्या गोष्टी शाळेत आणि शाळेतल्या गोष्टी घरात व्यवस्थित सांगत असतात. एका मुलाने काय लिहिलं, माझ्या बाबांचे सगळे मित्र मूर्ख, बेअक्कल आणि गाढव आहेत. पण बाबा टीव्ही बघताना काय म्हणणार, मनमोहन सिंग एलिमेंटल याला काय अक्कल आहे, अजून काश्मीर प्रश्न नाही सुटले. सोनिया गांधी म्हणजे काय मॅच होते, बाहेरचे टाक, दिल्लीत कोण होते, सगळेच मूर्ख. एकमेव ब्रह्मदेव हेच इथे बसलेले. माझ्या बॉसला काय अक्कल आहे, एलिमेंटल कुठले सगळेच. आणि वडिलांना काय असं वाटायचं का आपण चमक दाखवतोय, म्हणजे घरातले एकदम दिपून गेले असेल आपल्या बुद्धिमत्तेने. मुलाला काळजी, एक पण शाणा मित्र नाही आपल्या बापाला, एकदमच गॉन केस आहे. कब सीखे. विनोबांचा खूप चांगला शब्द आहे. विनोबांनी असं म्हटलं, आपण गुणचुंबक व्हायला पाहिजे. पुढच्या माणसात काय गुण आहे ते तर घेऊ. मुलांची शिकण्याची गोडी वाढवायची असेल ना, तर एक सोपी किल्ली लक्षात ठेवा. तुम्ही अजून शिकत आहात, तुम्ही अजून शिकू इच्छिता, हा मेसेज मुलापर्यंत पोहोचला पाहिजे. तर मुलांना असं वाटतं काय बसतच आहे, मोठं व्हायचं, कामावर जायचं, पैसे आणायचे, काय काम करायच नको. हा माझा बॉस मॅडच आहे, हा याच्या पैसे आणि काय शिकायलाच नको. एकदम बेस्ट. आपण पण आपल्याच वडिलांचा कित्ता गिरवू, धन्यवाद, नाही शिकलो तरी चालेल. आता पुन्हा बेस्ट ऑफ 5 झालं म्हणजे आणखीन पंचायत. अनेकांकडे मोबाईल असतो. मोबाईल आपण म्हटलं माझा नंबर सेव्ह करा, मला नाही सेव्ह करतात. पिंकू तू का ना सेव्ह का, तुमचा आहे ना, शिकून घ्या ना. इतकी महान गोष्ट आहे का? नाही, मला फक्त फोन घेता येतो आणि बंद करता येतो, पुढे मला काहीच माहिती नाही. इथे पण 50 लोक मिळतील असे. सॉरी, जास्त मिळतील, सॉरी चुकून कमी बोललो. आम्हाला काय माहिती तुमच्या गेम, मोबाईलला कुठले गेम आहेत मला माहिती आहे. तुम्ही बघा, मला पण सांगा, मी शोधत बसू. मुलाला एवढंच कळलं की आपल्या आई वडिलांना शिकण्यात रस नाही, धन्यवाद, आपण ही परंपरा पुढे चालू ठेवू. मला शिकव ना, सांग ना काय ते, बघू तर या. आज आपण ना मुगभाट म्हणलं तर मुगभाट क्रॉसलेनमधून बाहेर पडूया. तू रस्ता ठाकूरदारला जातो का अमृतवाडीत? आपण 2 नवीन रस्ते शोधूया आज. मी कुठूनही आणि कोणाकडूनही शिकायला उत्सुक आहे हे जेव्हा मुलाला कळतं, तेव्हा मुलाची शिकण्यातली गती वाढते. तो तुमच्याकडे न कळत आदराने बघतो, अरे वा लागले शिकायला, अगदीच मला वाटलं त्याचे नाही आहेत, थोडीफार आहे जरा, हमें बदलना है, मुझे मैसेज देना है बच्चों को कि यस मैं सीखना चाहता हूँ. आज मी नवीन गोष्ट शिकलो, आज मी नवीन फोल्डर कसा ओपन करायचा कळलं, आज मला सेव्हिंगमधली नवीन गोष्ट कळली, आज मला कॉम्प्युटरमधली तू ही गोष्ट सांग ना. अरे ईमेलमध्ये आर्चिव्हमध्ये काय असेल मला सांग ना, मला कळलं नाही, क्लिक तर करून बघूया. मॅक्झिमम काय रिस्टार्ट करायला लागेल, आणखीन काय. पण माझी शिकण्याची मी पद्धत काढली आहे, कम ऑन लेट्स शेअर इट, मिल के सीखे. मग मुलाला असं वाटतं यस मग मी पण आणखी शिकेन आणि नवीन गोष्ट वडिलांना शिकवीन, मी पण वडिलांकडून शिकेन. घर शिकतं का, घरात शिकण्याची भाषा बोलली जाते का, तर मुलाची शिकण्याची गती वाढेल. तूच शिकलं पाहिजे, मी इथे बसून आहे, फिर वो नाही होने वाला है. शिकण्याला उत्सुक करणं, अपयशात वाटेकरी होणं, तुलना न करणं, त्याला त्याची चूक त्याला वारंवार न दाखवणं. आम्ही गणित घेतो आणि गणितामध्ये तर मुलांनी 2 पंची 12 केलं तर मी कधीच नाही म्हणत चूक आहे, कधीच. तोंडातून शब्दच येणं शक्य नाही.
मी असं म्हणतो की हे उत्तर वेगळं वाटतंय काहीतरी, तुझं समजून घे ना कोणाकडून तरी, हे वेगळं आहे. बाकीच्याने 10 काढलंय, तुझं बघ ना वेगळं वाटतंय, शोध ना काय, बघ ना काय वेगळं आहे. तो आणखी कोणातरी विचारतो, शोधून काढतो, म्हणतो सर मला आलं 2×5 = 10. मी म्हणतो गुड, मी बोललो नव्हतं तू शहाणा आहे म्हणून. तो हे लक्षात होतं की येस, हा माणूस दहशतवादी नाही, मला दाफरत नाही, मूर्ख गाढव बेअक्कल काही म्हणत नाही. तो म्हणाला की तू हुशार आहे, तुला येईल. येस मला येईल, कारण आपले सर मला बोललेत की मला येईल. पॉझिटिव्ह अप्रोच आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुला येणार, तुला जमणार, मी आहे, पण करायचं आहे तुलाच. तोही बच्चा सीखे और छलांग लगाए, तोही बिलकुल बदलना है, बिलकुल. एक 10 मिनिटं आपण प्रश्न घेऊया. संस्कार नावाची आणखी एक गोष्ट आहे. संस्कार, मी ज्या गावात राहतो त्या ठिकाणी 2 केंद्र आहेत, एक पोळी भाजी केंद्र आणि संस्कार केंद्र. संस्कार केंद्राला 2 दरवाजे असतात. एका दरवाज्यातून कुसंस्कारित मुलं आतमध्ये जातात, त्यांच्या फास्ट संस्काराची फवारणी केली. दुसऱ्या ऐकून सुसंस्कारित मुलांचा लॉट बाहेर. पाटी आहे. संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळात संस्कार केले जातील. जी इस्त्री चालू आहे अशी पाटी असते तशी संस्कार चालू आहेत 2 तास. आणि पालक काय म्हणतात, आणखी 2 तास ठेवा ना. आईला कटकट, 2 कशाला, 4 ठेवा, काय असेल ती फी घ्या. मग पालकांना काय होतं, घरी बसून मग MTV FTV वगैरे त्यांचे संस्कारक्षम चॅनल ते बघायला मिळतात. म्हणजे मुलाला तिकडे संस्कार चालू, पालकांच्या इकडे चालू. तेव्हा 2 तास आणखी काय पैसे असेल ते घेऊन टाकायला, संस्कार सुरू होऊ देत. देवाबिवाचं म्हणून संस्कार होत नाही ना. माझी आई मला पुढे लहानपणी रोज संध्याकाळी भीमरूपी रामरक्षा म्हणायला सांगायची. सुट्टीमध्ये मी आईला म्हटलं, आई मी दुपारी म्हणून टाकू काय ते भीमरूपी, म्हणजे एकदा मी संध्याकाळी पुन्हा नको ना. काय आपण कसं आईने हाका मारून आता मारीन म्हटलं कीच आम्ही यायचो. पहिल्या हाकेला आल्याचं तर मला कधीच आठवत नाही. तर म्हणजे भीमरूपी म्हणून टाकलं तर आई मला नाही, संध्याकाळी 7. संस्कार चॅनल कधी चालू होतं, 7ला. आधी कसं काय फुकट जाईल भीमरूपी म्हटलेली. दुसरीमध्ये असताना तर रामदास स्वामीने आम्हाला त्रास दिला. दुसरीत आम्हाला ते 40 श्लोक म्हणा सांगायचे, मना सज्जना भक्तिपंथीची जावे. आम्हाला कुठे जायला मिळेल म्हणून मी प्रत्येक वेळी म्हणायचो भक्तिपंथीची जावे. 8-10 दिवस झाले अजून काही जायची लाईनच नाही. एका मुलाने विचारलं, पण ते सर भक्तिपंथीची जावे पण कधी नाही आपण म्हणायचं, इंटरेस्टच गेला हो. तर काय म्हणाय, ठीक आहे, दुसरीतलं वय आहे का मना सज्जना भक्तिपंथीची जावे. घरापर्यंत एकटा यायला भीती वाटते, भक्तिपंथाने मग पिढू नका मुलांना. आम्ही जाम त्रासात काढले. संस्कृत आणखी भयंकर. ऊर्ध्व मूल अधशाखम प्राहू रविवेय म्हणजे काय कळायचंच नाही. संजय उवाच धृतराष्ट्र का असं बोलतात, बोलायचं नाही म्हणा. काय शिक्षण पण कळलेलं नाही, आम्हाला पण नाही. दोघंही म्हणतातच आहेत, संजय उवाच धृतराष्ट्र उवाच, शिक्षक उवाच आम्ही उवाच, चालूच आहे. गीता दुसरी तिसरीत. संस्कृत म्हणून मॅक्झिमम काय होऊ शकतं, वाणी शुद्ध होण्यासाठी जिभेवर संस्कार, जिभेवर, होल माणसावर नाही, पूर्ण 100% नाही, जीभ ती पण त्या ठेक्यामध्ये म्हटली तर, नाहीतर नाही. संस्कार करता येत नाही तर संस्काराची रेसिपी नाही. सुविचाराने तर अजिबातच होत नाही का. आपण सगळ्यांनी वाचलंय, नेहमी खरे बोलावे. आपण बोलतो का, मी तर नाही बोलत. जर एखादा मुलगा म्हणाला, हो येता 3रीत मी वाचलं होतं, नेहमी खरे बोलावे, तेव्हापासून मी आजन्म नेहमीच खरे बोलत आहोत, 1 नंबर लपेट होऊच शकत, मरेल माणूस. नेहमी खरे बोलावे याचा अर्थ आपण काय घेतला, की शक्यतो नेहमी खरे बोलावे किंवा इतरांनी नेहमी खरे बोलावे, माझे मी बघून घेईन. नेहमी खरे बोलावे काय, चमत्कृतीपूर्ण सुविचाराने तर काहीच परिणाम होत नाही, गोंधळच वाढतो. म्हणजे जे कार्यकर्ते वगैरे असतात ना परिवारातले, त्यांना असे चमत्कृतीपूर्ण सुविचार मुलांना असे फास्ट पॉयशा, म्हणजे पॉयशा असायचा, असे फास्ट सुविचार मारायचे की मनाच्या मोटारीला विचारांचे ब्रेक हवेत. मग पावसाळ्यात वायपर कशाचे हवेत, तर ॲक्सिडेंटच होईल. पण पावसाळ्यात मी माझी मोटार ठेवून दिली असंही नाही. पण मुलं विचारू पण शकत नाही, सर तुमच्या मनाच्या मोटारीला आहेत का हो विचारांचे ब्रेक. मुलगा ब्रेक होईल, काहीच परिणाम होत नाही. पण मुलं पाठ करतात, अच्छा मोटारीला ब्रेक, अच्छा आता पुढे कुठला गिअर टाकायचा, हां लिहून घ्या. आता आपण राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ चला, आता हळूहळू वर्गातूनच बाहेर जाऊ, राष्ट्राचं नंतर बघताय. काही होत नाही. मुलं फक्त प्रचंड पकवून त्रासून जातात आणि आपल्या नशिबी हे सुविचार आणि ही मंडळी का आली, त्याच्या पलीकडे काही संस्कार होत नाही. संस्कार
सुकर्मातून होतात, वचनातून नाही. तुम्ही कसे वागता याच्यावर संस्कार अवलंबून आहे. तुम्ही काय बोलता याच्यावर शून्य. अगदी साधी गोष्ट बघा, रविवारी दुपारी तुम्ही अचानक घर आवरायला लागलात. आवरायला म्हणजे बाहेरच्या खोलीतला पसारा आतल्या खोलीत टाकायला लागलात, तर मुलं काय म्हणतात, आई कोण येणार आहे का? नाहीतर अचानक ही सुबुद्धी झालीच कशी? कारण आपणच शिकवलेलं आहे पाहुणे येणार आहेत तेव्हा नीट वाग, मी इतर वेळी कसाही वाग. पण बाळ अशी डबल पॉलिसी असावी. पाहुणे येणार आहेत, पसारा आवरा म्हणजे आत इकडचे कपड्याचे बोळे आतमध्ये नेऊन टाका. खूपच बोळे असतील तर त्याच्यावरती आणखीन एक चादर कबर बांधल्यासारखी ठेवा, म्हणजे तेही कळणार नाही. पाहुणे एवढे मूर्ख आहे, त्यांच्या घरी पण असेच उद्योग सुरू असतात. तुमच्या घरातले पाहुणे म्हणजे कोण वाटले तुम्हाला? पाहुणे येणार. पाहुण्यांना बिस्किटे देताना 4 बाजूला 4 आणि मध्ये 1, आपण घेताना हात घालून त्याचा पहिला मिळेल तो. ते पाहुणे घरी तसेच खात असतात. काहींच्या ते डबल पॉलिसी असते. पाहुण्यांसाठी वेगळ्या कपबशा शोकेस मधून काढून आपल्यासाठी कान तुटलेले जुने कप. मला फोन आला, फोन. मी मुलीला सांगितलं की संस्कार झाले ना, आणखी काही गरज नाही. म्हणजे मी किती चांगलं वागणार याच्यावर संस्कार अवलंबून आहे. केंद्राबिंदावर पाठवून तर नाही, ते डोक्यातून काढूनच टाका. आणि करता तर येतच नाहीत. चला आता मुलांना संस्कार करूया. एक शिवाजीचं पुस्तक होतं आमच्या वेळी लहानपणी, ज्योत्स्ना प्रकाशनचं. त्याच्यामध्ये शिवाजीची आई म्हणजे पांढरी साडी आणि मोठ्या काठाची अशी घालून बसली आहे. समोर शिवाजी लहान असला तरी फुल ड्रेसमध्ये एकदम, फक्त दाढी नव्हती, बाकी फुल ड्रेस आणि तलवार असा. आणि खिडकीतून तोरणा आणि तो झेंडा दिसतोय. आणि खाली वाक्य होतं की जिजाबाईने शिवाजीला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्यामुळे शिवाजी पराक्रमी झाला. असं नसतं. शिवाजी पराक्रमी होताच, गोष्टी सांगून नाही. कारण आता तर रामायण महाभारताची सिरियल चालू आहे. मग किमान दिवसात 300-350 शिवाजी व्हायला हरकत नाहीत. नुसती गोष्ट सांगून एक झालं तर सिरियल बघून तर किमान 300 महाराष्ट्रात रोजचं सॉलिड प्रोडक्शन चालू होईल. असं नाही आहे. तो शिवाजी होताच, पराक्रमी होताच. उसने सीखने की उम्मीद जगाई उसने की ये तुम कर सकते हो. पराक्रमी केलं नाही त्याला, त्याच्यातल्या पराक्रमाची जाणीव करून दिली, जे काम पालक म्हणून आपल्याला करायचं. संस्कार करता येत नाही. मुलं पाहत असतात, टिपत असतात या गोष्टी, आणि त्याच्यातून त्यांना कळत जातं. कल्पना का तुमच्या घरामध्ये एक पाहुणे आले, त्याने एवढा मोठा बारबॉर्न बिस्किटचा पुडा तुमच्या मुलाच्या हातात दिला. मग पालक काय म्हणत मुलाला ढोसून? काय म्हणतात? थँक्यू म्हण, थँक्यू थँक्यू म्हण. तुम्ही म्हणा ना, तुम्ही खाणारच आहे नंतर. थँक्यू म्हण, थँक्यू म्हण, थँक्यू. अरे आयुष्यात पहिल्यांदाच एवढा बिस्किटचा पुडा हातात घेतला हो. तुम्ही कधी दिला होता का? नाही, कारण तुम्ही विकत घेतलेला होता. तू पाडशील, फोडशील, पडेलच, अमुकात मूर्ख गाढव आमच्या हातामध्ये. त्या फोनने विश्वासाने दिला तर हा धक्काच सहन होत नाही. तो बघत होतो पुडा, वास घेतो, मग तो नख घालतो उघडायला. मग आपण काय म्हणतो? आत नेऊन ठेव, आत नेऊन ठेव. आता उघडल्या मला नाही मिळालं तर आत ठेव, आत ठेव. म्हणजे पाहुणे गेले की मग आपण बघूच ना नंतर. काही पालक ते एकदम चतुर असतात. ते म्हणतात देवाजवळ ठेव. शपथ, देवारावरती असतो ना, म्हणजे इम्पॉसिबल, हातच नाही पोचणार. मग ते गेले की मोठी माणसं तो पुडा उघडतात. थँक्यू म्हटलं मुलाने, पुडा घेतला मुलाने, उघडला बापाने. आणि मग आधी मोठ्याना. आपली संस्कृती काय? आधी मोठ्याना, मग शेवटची बिस्किट तुटलेली असतात ती मुलांना. अरे वा, चांगलीच संस्कृती आहे तुमच्या घरामध्ये. हिंमत असेल तर असं म्हणा ना, पुडा तू घेतलायस, थँक्यू तू म्हटल्यास, सगळा पुडा तुझा. येत नाही तोंडातून, फुकट आहे ना. बिलकुल बदल ना, बिलकुल. शेवटचा एक पॉइंट सांगतो आणि थांबतो. मुलांना जे काही बक्षीस द्यायचं ना, बक्षीस, शाबासकी, त्याला एक्सपायरी डेट ठेवा. एक्सपायरी डेट. खूप वेळा काय होतं माहिती आहे, आपण कोणाच्या घरी जातो, त्यांच्या टी व्हीवरती असा कळकट्टा कप ठेवलेला असतो एक कुठला तरी ब्रासचा. पण काय आहे, नाही मला बक्षीस ना 300 मीटर धावणेमध्ये. हल्ली पण धावता का? नाही, हल्ली गुडघे दुखतात. मग ते ठेवा ना आतमध्ये जरा. किती वर्ष बघताय? नाही, गणपतीत मिळालं. गणपतीत आत्ता वय काय तुमचं? मोठा प्रॉब्लेम आहे. असं बक्षीस ज्याला एक्सपायरी डेट आहे. आज तू खूप चांगलं काम केलंस, आज
उद्याची गॅरंटी नाही बक्षीस देताना. आज खूप चांगला वागलास, ही तुझी कृती आज मला आवडली, आज शब्द घाला, आज त्याला व्हॅलिडिटी आहे. मग मुलाला असं वाटतं की मी पुन्हा उद्या चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे मला पुन्हा शाबासकी मिळेल. बक्षीस म्हणजे शाबासकी, बक्षीस म्हणजे कुठली वस्तू नाही जो ती पुन्हा पुन्हा घेऊ शकेल. नेवर. बॉडी टच आणि कानाची भूक हे खूप मोठं बक्षीस आहे. आमच्या शाळेतल्या मुलांना आम्ही असं विचारलं की तुम्हाला घरात अत्यंत वाईट कधी वाटतं, अत्यंत वाईट, खूप दुःखी तुम्ही कधी होता, बिलकुल हर्ट कधी होता, हर्ट. त्याने सांगितलेलं आयुष्यभर लक्षात ठेवा. त्या मुलाने सांगितलं की घरामध्ये पाहुणे आल्यानंतर आमचे पालक आमच्या तक्रारी त्या पाहुण्यांकडे करतात तेव्हा आम्हाला अत्यंत वाईट वाटतं. किमान 3,000 ते 5,000 घरामध्ये माझ्याप्रमाणे तुम्ही गेला असाल. हाताच्या बोटावर मोजणारे पालक तुम्हाला असे भेटतील जे घरी गेल्यावरती सांगतील माझा मुलगा हुशार आहे आणि खूप चांगलं काम करतो आणि तो चित्रही चांगलं काढतो. कठीण, हाताच्या बोटावर. शक्यतो तो काय करत नाही आणि किती मूर्ख आहे हे सांगण्यामध्येच सगळा वेळ जातो. आणि आलेला पालक जो पाहुणा असतो तर तुमच्याकडे चहा प्यायचा असल्यामुळे तो फक्त त्याच्या आपल्याकडे काही करू शकत नाही. स्टॉप इट, थांबवा. मुलांविषयी चांगलं काय आहे ते बोलायला शिका. एक छोटा गृहपाठ देतो आणि थांबतो. घरातला कुठलाही एक कोपरा, दरवाजाच्या मागची फळी, काही याच्यात काही फेंगशुई वगैरे नाही, म्हणजे उत्तर ईशान्य वगैरे असं काय. एक कागद लावा, कागद. त्या कागदावरती मुलाचा एक फोटो लावा. ती जागा त्याची. तर त्याचं चित्र काढू दे, गाणं लिहू दे, सलमान खानचा उघडा फोटो लावायचा असेल किंवा धूम 2ची बाईक काय त्याला करायचं आहे ते त्याला करू दे. तो त्याचा कोपरा आहे. घरी कुणीही पाहुणे आले तर त्याच्याविषयी बोला की हे काढलेले चित्र आहे ना, हे यांनी काढलं, म्हणजे ॲक्च्युली वाटतो बघा आपण हा पोपट आहे, चांगलं काढतो ना चित्र. आलेल्या पाहुण्याची हिंमतच नाही म्हणजे काय घाण चित्र काढलं आहे, इम्पॉसिबल, चहा मिळणारच नाही. तू म्हणा पोपट आहे काय, मी तर मगाशीच ओळखलं, सॉलिड काढलाय. मुलगा असं बघतो की आलेल्या पाहुण्याविषयी माझे वडील तर माझ्याविषयी चांगलं बोलत आहेतच, पण अमेझिंगली हे आलेले मराठी गृहस्थही माझ्याविषयी चांगलं बोलत आहेत. फार महाराष्ट्रात चांगले दिवस येणार पुढे. तोही तुमच्याविषयी चांगलं बोलायला लागतो. नाशिकच्या 2 शाळातून आम्ही हा प्रयोग केला. अमेझिंगली 30 दिवसामध्ये मुलांच्या वागणुकीत फरक पडला. म्हणजे बेसिकली वातावरण निवळलं, एक्सचेंज, शेअरिंग मुलांचं वाढलं. आणि त्यांना असं वाटलं की हरकत नाही, आपण समजतो तेवढे अगदीच आई बाबा गेलेले नाही, जरा आहे शिल्लक. देवाजवळ प्रार्थना करताना मुलं नेहमी सांगतात मला बुद्धी नाही दिलीस तरी चालेल, पण जर आई वडिलांना दिलीस तर बरं होईल. ते सुधारले तर मला काहीतरी मिळेल, माझे नंतर बघता येईल. आई वडिलांची काही गॅरंटी नाही, पण ते बाहेर बोलत नाही, मनातल्या मनात म्हणतात. आपण बदलण्याची जर ही सूत्र डोळ्यासमोर ठेवली तर मला असं वाटतं की पेरेंटिंग आणि आत्महत्या, पेरेंटिंग जाणून घेऊ आणि आत्महत्या कमी होण्याचं प्रमाण होईल. विश्वास टाकणं, अपयशात त्याच्या बेसिकली वाटेकरी होणं, त्याची उमेद वाढवणं. खलील जिब्रानचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो, अवश्य वाचा. खलील जिब्रानचं प्रोफेट नावाचं पुस्तक आहे, त्याचं मराठीमध्ये भाषांतर उपलब्ध आहे, प्रेषित म्हणून. रोज एकच पान वाचा, एकच, दुसरं पान नाही वाचता येत, ते डायजेस्ट व्हायलाच वेळ लागतात. अप्रतिम आहे खलील जिब्रानचं प्रोफेट. त्यात त्यांनी असं म्हटलं की तुमची मुलं ही तुमची नसतात, तुमच्या धनुष्यातून सुटलेले ते तीर असतात. तुमचे विचार त्यांना देऊ नका, तुमचं प्रेम फक्त मुलांना द्या, तुमचे विचार देऊ नका. धन्यवाद. प्रश्न असेल तर विचारून चालेल. तर मला प्रामाणिकपणे वाटत नाही, कारण हॅरी पॉटर आल्यानंतर ते सिद्ध झालं. मला असं वाटतं की आम्ही जी लेखक मंडळी आहोत ती चांगलं द्यायला कमी पडतो आणि चांगलं जे आहे ते मुलांपर्यंत पोचवायला कमी पडतो. त्याच्यामुळे वाचन संस्कृती कमी झालं असं वाटतं. हा एक भाग. आणि वाचणारे पालक मुलं बघत नाहीत, त्याच्यामुळे वाचलं गेलं पाहिजे असं पालकांनाच भान नाही. पालकांना असं वाटतं की मुलांनी वाचलं पाहिजे, माझं मी बघून घेईन. इकडे पुन्हा गोंधळ झाला. वाचलेल्या विषयी पालक बोलतात का, नवीन पुस्तकांविषयी, नवीन गोष्टींविषयी, त्यातली काही धमाल त्याला सांगतात का की पुस्तकामुळे, ह्या पुस्तकामुळे माझ्यामध्ये काय बदल झाला, तोत्तोचानमधली गंमत काय, गिजूबाई बदेकांच्या दिवास्वप्नमधली गंमत काय, किंवा किलिंग फील्डमधली गंमत काय, एक 10 पुस्तकांची नावं पालक सांगू शकतात का. अनेक जणांकडे फक्त एकच पुस्तक असतं, रेशन कार्ड, बाकी पुस्तकच नसतं. तर किमान घरात 4-5 पुस्तकं तरी पडलेली आहेत का, तर मग तो परिणाम जाणवू शकेल. आणि टी व्हीचा ॲडव्हर्ट्स परिणाम
एखादी लाट येते ना तेव्हा पहिल्यांदा ती थोपवणं कठीण जातं, पण त्यातून मुलांना कळत जातं की नेमकं चांगलं काय आणि वाईट काय. म्हणजे मला असं वाटतं की ते आपण मुलांवर सोपवलं. मुलांना चांगलं काय हे दाखवत गेलं ना तर मुलं वाईट काय बघत नाहीत. हा अगदी आमचा नेहमीचा अनुभव आहे. म्हणजे आपण त्यातला चांगलपणाचा का चांगला कुठले सिरियल आहेत, नॅशनल जॉग्राफीमध्ये आज आपण काय नवीन गोष्ट बघितली, डिस्कवरीत काय बघितली, त्याच्यात कसं इंटरेस्टिंग आहे ह्याची जर गोडी हे दाखवत गेलो ना मग मुलं सोनी सब TV नाही बघणार. पण जर पालकच इंटरेस्ट घेऊन बघत असतील तर मुलांपुढे पर्यायच नाही. कारण पालक म्हणजे पालकांच्याकडे मुलं राहत आहेत ना, मला वेगळा TV आणा, आणखी प्रॉब्लेम. दुसरा एक भाग आहे की अनेक पालक असे तक्रार करतात की आमची मुलं कार्टून फार बघतात. कार्टून बघणं हे निरोगी मनाचं लक्षण आहे. कार्टूनमध्ये एक्स्ट्रा मॅनिशल अफेअर आहे का? नाही. लफडी अजिबात नाही. खून, मारामाऱ्या, सुपारी देणं, गँगस्टर काहीच नाही. नेहमी एकच शेवट असतो, सुष्टांचा विजय, दुष्टांचा पराभव, आणि तो सुद्धा कुठली तरी गंमत करून. आपल्याला काय झालं, कच्या मालिका बघितल्यामुळे ना घटस्फोट वगैरे या गोष्टीत जाम इंटरेस्ट निर्माण झाला. घटस्फोटाशिवायची मालिका असल्यामुळे काय दमत नाही. किती वर्ष एकत्र राहतात मेले, काही घडतच नाहीये. उलटाच प्रॉब्लेम झाला. हल्ली नातेवाईक ही कन्सेप्टच बदलली. नाही, हल्ली काका मामा ठरलेल्या वेळी येत नाहीत, पण देवयानी येते, अनुबंध येतात ठरलेल्या वेळी. मग तेच घरातली मग एकमेकांना भेटले की त्याच्याविषयी चर्चा चालू होतात. म्हणजे हा पालकांवर झालेला परिणाम आहे. डोरेमॅन जी मालिका आहे ना, डोरेमॅन, ती खरंच चांगली आहे. शिंचनमध्ये आगाऊपणा हे मला पण समजतं, पण ती सुद्धा काही वेळा आपण जसं आपण रंगीत शर्ट घालतो ना तशी ती काही वेळा मुलांची गरज आहे. हो, म्हणजे मुलं खूप बदललेली आहेत. आपल्या लहानपणाशी आपण तुलना करत नाही. म्हणजे गंमत पण सांगतो की मी 7वी किंवा 8वीमध्ये होतो ना तेव्हा आमच्या एका ओळखीच्यांनी 2-in-1 घेतला. किंवा 2-in-1 ही एक महान घटना असायची, कारण त्याच्यामध्ये कॅसेट पण आहे आणि रेडिओ पण आहे, ते अमुक पण आहे आणि तमुक पण आहे. असं आम्ही सहकुटुंब सहपरिवार तो 2-in-1 बघायला गेलो. तो त्याने कॅसेट घातली आतमध्ये आणि मला म्हणाले की हे बटन दाब, आता रेकॉर्डिंग होईल. मी बटन दाबलं नाही. पण त्या 2-in-1ची किंमत तेव्हा 1200 रुपये होती आणि माझ्या वडिलांचा पगार होता 1500 रुपये. ते बटन जर दाबलं आणि जर मोडलं तर घरी आल्यानंतर माझा एखादा अवयव मोडू शकतो याची मला पूर्ण जाणीव होती. मी किती करते आता हातात नाही आलो. मी म्हटलं मी अरे घाबरतच काय, दाब ना. मी म्हटलं नाही, सॉरी. आता आपण जर टेबलावर मोबाईल ठेवलेला असेल आणि एखादा मुलगा आला तर तो काय असं विचार करत नाही की यांच्या मोबाईलला कशाला हात लावू. तो उघडता कॅम्प टाकणं चुकत. पण अरे नाही, मला माहितीच नाही, बोलत ना. माझी हिंमतच नाही. म्हणजे अजून कोणाच्या घरी करते हिंमत नाही. परत एक मुलगा घरी, आमच्याकडे अशी 4-5 ड्रॉवर आहेत. तो छोटा मुलगा होता, 2रीमध्ये होता. तर तो आला घरामध्ये आणि पटकन ड्रॉवर उघडून बघायला लागला आतमध्ये. तर त्याच्या आईला एकदम घाबरले, कारण ती कॉन्व्हेंटला होता. त्याच्यामुळे त्याने नुकतेच बॅड हॅबिट, गुड हॅबिट वगैरे असं शिकलं होतं. तो बॅड हॅबिट म्हणजे ओके, बघ ना ड्रॉवरमध्ये काय काय. मला पण अशी उत्सुकता असं कोणाच्या घरी गेलं तर ह्यांच्या कपाटात काय असेल. ते उघडलं तर आपण लक्ष नाही असं दाखवतो, पण असं आपल्यासारख्याच आवडलेलं की कोंबलेलं आहे. पण आपण गुड हॅबिट, बॅड हॅबिट असल्यामुळे आपण बघत नाही. पण तिथे म्हणाले की प्लीज आमच्या कपाटात बघता का आपण, होय लगेच जाते पण होऊन दाखवा ना आत काय ते मुलाला कुतूहल आहे, शिकायला बघते. मुलं पण बघ ना की त्यांच्या घरामध्ये एवढे ड्रॉवरच नव्हते. तर त्याला असं वाटलं की ह्या माणसांच्या घरात 4 ड्रॉवरमध्ये ठेवलं आहे काय. मी म्हटलं बघ ना, आम्ही सगळे ड्रॉवर उघडून बघितले. मग मी तो एक ड्रॉवर पूर्ण रिकामा करून दिला. तो एवढा रमला. तरी असं थोडा वेळ तरी माझ्याकडे असं आदराने बघितलं की अरे रे बरे दिसतात, अगदीच म्हणजे दहशतवादी नाही. हॅबिट बिबिट नंतर आहे. हो, मुलाचं कुतूहल समजून घेणं, त्याला शिकायला वाव देणं ही गंमत आहे. म्हणजे आमच्याकडे खेळणी नव्हती मध्यंतरी आणि 2 मुलं आली लहान. आता प्रॉब्लेम मला काय द्यायची खेळणी, कारण आता आम्ही घर रिनोव्हेट कधी खेळणी सगळी दुसरीकडे शिफ्ट केली होती. तर मी 15 हँगर दिले, सगळे कपडे काढले, घड्या करून कॉटवर ठेवले आणि हँगर दिले खेळायला. त्या मुलांनी हँगरमध्ये इतके सुंदर आकार केले, म्हणजे डोंगर केला, तिचा फुलपाखरू केलं, तिचा पक्षी केले, तिचा पतंग केला, निरनिराळे हँगर जोडून आकार केले. बिलकुल हे सीखणं आहे. आहे त्या परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल इथेच. म्हणजे बेसिकली मूल समजून घ्यायला मी उत्सुक आहे का, तर त्याचं शिकणं सुरू होईल. मी माझा इगो बाजूला फेकणार का, मलाच सगळं समजतं असं न म्हणता मुलाचं वागणं समजून घ्यायला मी उत्सुक आहे का, दोस्ती करायला. मी स्टारला कार्यक्रम करतो. एका माणसाने काय प्रश्न विचारला की संस्कृतमध्ये सुभाषित आहे की मुलाच्या पायाची चप्पल बापाच्या पायात झाली तर दोस्ती करावी. तर मी केव्हा करू म्हणे दोस्ती. किंवा म्हणजे हा चपलेच्या नंबरची वाट बघत बसलाय की माझा 9 नंबर याचा 7, आता 9 झाला की दोस्ती करतो. अरे केव्हा, काय मुहूर्त लागतो का म्हटलं. काय प्रश्न विचारताय तुम्ही. डे 1 पासून दोस्ती, चप्पलची वाट बघत थांबले. सो हॉरिबल. म्हणजे असा कोण प्रश्न विचारू शकते, हाच मला अंगावर काटा आला.
तर असा एखादा बाप असेल की तो वाट बघत बसलाय, आता दोस्ती करतो, नंतर मग कसे दिवे लावतो की नाही. मला असं वाटतं की मूळ समजून घेण्यात आपण कमी नाही पडत का का आपण आपला राग आवरू शकत नाही म्हणून आपला प्रॉब्लेम होतोय, का आपण शिक्षा करायला बघतो म्हणून प्रॉब्लेम होतोय, का शिक्षेने सुधारलं जाईल असं आपल्याला वाटतंय. हे सगळं ना आपल्या लहानपणच्या तुलनेशी केलेलं आहे. आम्ही नाही का मार खाल्ला, आम्ही नाही का बोलणी खाल्ली, मग तो आता बॅकलॉग भरून काढायला देवाने मुलं पाठवलीच आहेत, तर काढा त्यांच्यावर रेशनिंग घेऊन. मी केलं ते आता तिथेच थांबवू, आपण वेगळं करू. बेसिक काय होतं की आपण लग्न करतो, मुलं होतात, पण बाल संगोपनी शास्त्र आहे ते शिकावं लागतं, बाल मानसशास्त्र शिकावं लागतं. याची जाणच आपल्याकडे नाही आली. इकडे गोंधळ झाला आणि आमच्या आधीच्यांचं नाही का अडलं, मग आमचं कसं अडेल, हा एक फाजील आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला. मूल समजून घेण्याचं शास्त्र आपण शिकलं तर नक्की करता येईल. मी तर असं म्हणेन की आज आपण असे जमलोय, मला तसं वाटतं की नुसतं शिकणं याच्यावरती फोकस करू. जर आपण पुन्हा जमायचं असेल तर आपण त्यांना सांगू शकू. म्हणजे फक्त प्राथमिकचे जे पालक आहेत त्यांचाच फक्त आपण त्या गटावरती फोकस करू. आणि प्राथमिकच्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धती काय आहेत, त्याकरता पालकांचा नेमका रोल काय, भूमिका काय, त्यांचं शिकणं सोपं करण्यासाठी आपण काय करू शकतो, असं एखादा गट आपण घेऊ. म्हणजे पूर्ण इयत्ता 1ली ते 10वी असा स्पॅन न घेता एक प्राथमिकचा गट, एक बालवाडीचा गट असं फोकस करू. किमान आपण 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी एकदा भेटत राहू. आपली मुलं ज्या प्रश्नावरती आपण सगळे एकत्र येऊ. वर्षातून एकदा किंवा 5 वर्षांनी एकदा येण्यापेक्षा आपण जर खरंच कन्सर्न असतो, म्हणजे मला आवडेल, मी तर गिरगावचाच माणूस आहे, मला नक्की आवडेल ज्या मुद्द्यावरती यायला, पण एकदा पालकाने इनिशिएटिव्ह घ्यावं. आज ह्या व्याख्यानमालेने आपल्या दोघांना संधी दिली समोरासमोर येण्याची. आता आपण अशी संधी निर्माण करू की आपण बाजूला बसू, मी स्टेजवर न बसता आम्ही तुमच्यात बसणार, आपण गोल बसू आणि नेमक्या थेट प्रश्नांना, मुलांच्या थेट प्रश्नांना भिडायला सुरुवात करू. तर आपण काय ते मुलांसाठी केलं असं म्हणता येईल. नुसतं व्याख्यान मला अजिबात समाधान नाही होणार. तर तुमच्या मुलांचा प्रश्न सुटणं ही माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू. खरं तर यांच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे की न समजून पाठांतर करणं हे गैरच आहे, त्याने खूपच त्रास होईल. जे मला समजतच नाही ते मी का पाठ करा, म्हणजे ते तेव्हा टॅक्सेशन होतं. तर आता आपण असं म्हणतो की पाठांतरपेक्षा आकलनावरती अधिक भर आहे, की मला काय समजतं ह्याच्याकडे आपण अधिक भर देतो. माझा काय पाठ आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती माझा पाठ आहे, पुढे काय, पण ती क्रांती काय झाली, त्यासाठी काय कारणीभूत झालं, हा फंडा मला समजलाय का, आकलन झालंय का. मला जर आकलन झालं तर पाठ करावं लागत नाही. स्पेलिंग पाठ करावं लागत नाही, डोक्यातून काढा. स्पेलिंगची कशी फोड करायची हे कळलं तर स्पेलिंग पाठ होतं. दुसरा भाग असा आहे की शब्दांचा अर्थ पाठ करावा लागत नाही, किंबहुना शब्दाला अर्थच नसतो. शब्दाचा अर्थ हा शब्दाच्या पुढे आणि पाठी कुठले शब्द आहेत, शब्दाच्या पुढे कुठले विरामचिन्ह आहे आणि शब्दाचा म्हणताना कुठला आरोह अवरोह वापरलाय याच्यावर अवलंबून असतो. फिक्स अर्थ नसतोच. म्हणजे विनोबांचं खूप चांगलं वाक्य आहे शिक्षण विचारमध्ये. त्यांनी असं म्हटलं की शब्दकोशामध्ये शब्दांचे अर्थ दिलेले नसतात, शब्दांचे समानार्थी शब्द असतात. घोडा म्हणजे काय, अश्व, अश्व म्हणजे काय, घोडा म्हणजे घोडा, घोडा म्हणजे काय, तबेल्यात जाऊन बघा. खूप चांगलं वाक्य आहे. विनोबांनी असं म्हटलं की शब्दांचे अर्थ हे सृष्टीत लपलेले असतात, ते आपल्याला शोधून काढावे लागतात. बिलकुल ये चीज आहे, पाठांतर नाही, आकलन, शोधणं ही शिक्षण पद्धती आहे. पूर्वीच्या वेळी असं होतं की पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे चांगला वर्ग. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे शिक्षक बडा बडा बोलत आहेत आणि मुलं मनातल्या मनात कपाळाला हात लावून ऐकत आहेत की हे आमच्या नशिबी काय आहेत, एवढंच. बडा बडा काय, पिन ड्रॉप कशाला. आता आपण म्हणतो की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रिया व्हायला पाहिजेत, मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत, शिक्षकांनी जागा सोडली पाहिजे, मुलं फळ्यापर्यंत आली पाहिजेत, इंटरॅक्शन्स पद्धत बदलली. आणि हा जो मुद्दा की 2.5 वर्षापासून घालावं का, ही आता एक रॅट रेस चालू झाली. खरं म्हणजे 6व्या वर्षापर्यंत मुलांना लिहायला देऊ नये, कारण ह्या मसल्सची तितकी डेव्हलपमेंटच झाली नाही. त्यामुळे मोटर स्किल्स, ही मोटर स्किल्स डेव्हलप झाली नाही आहेत, स्नायूंची वाढ झाली नाही आहेत. मग मुलं काय करतात, पेन धरताना चुकीचं पेन धरतात, असं धरतात, असं धरतात, असं धरतात, जाम दाबून कचकून नांगर लावल्यासारखं धरतात. हा आर्म आहे, लिहिताना हे हल्लं पाहिजे. एक ओळ लिहिताना किती वेळा हात उचलावा लागतो, याच्यानंतर मुलाला किती स्ट्रेस येतो ते कळतं. मी एका ओळीमध्ये
एकदा हात टेकल्यानंतर 3 ते 4 शब्द लिहू शकतो का? 3 शब्द लिहित असेल तर 8 शब्द, म्हणजे माझं 2दाच का 3दाच उचलला जाईल. मी जर प्रत्येक शब्दानंतर उचलत असेल तर मला लिहून थकायला होतं. ती वाढत जाईल, शिकवलंच नाही गेलं. एकदम पुढे जातो का पेन, आणखीन प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही 3 वर्षापासून का, आम्ही 2.5 पासून, आम्ही 2.5 का, हे 2 वर्षापासून. मग पालकांच्या प्रेक्षर वाढत लागलं की हो त्या बालवाडीत शिकवतात, तुम्ही पण शिकवा ना. त्या बालवाडीत लिहायला घेतात, तुम्ही पण घ्या ना. मी ते खड्ड्यात चाललेत, प्लीज माझ्या मुलांना घेऊन चला ना. आणखीन पंचायत बालवाडीत लिहायला. जशी बालवाडीत निबंध देत नाहीत, मग पहिलीमध्ये प्रबंध वगैरेच होईल. बालवाडीत लिहायला ग्रेट. आणि पुन्हा न कळणाऱ्या कविता आणखीन त्रासदायक. बालवाडी हा एक वेगळाच विषय की बालवाडीची शिकण्याची पद्धत वेगळी आहे. तिकडे अनुभवातून शिकायला लागतं, अनुभवातून बाय हँड. एक छोटी किस्सा म्हणून सांगतो. आम्ही फ्रीज घेतला पहिल्यांदा फ्रीज. तर माझी मुलगी असं म्हणाली की ह्याचा शेल्फ आहे ना, हा निघतो आणि तो खाली लावता येतो. म्हटलं मला माहिती नाही. तिला हो जाहिरातीमध्ये आहे. म्हटलं एक घेतला, संध्याकाळ दुकानात घेऊन जातो, तिथे प्रयोग करूया. आम्ही फ्रीजच्या दुकानात गेलो, सांगितलं की आम्हाला फ्रीज घ्यायचा आहे, तर दाखवा बरं. त्यांचा माणूस असतोच, मोडला बिडला तर जबाबदार तो. मी लांब उभा राहिलो. मुलीला म्हणजे इकडे कुठल्या काय तुला स्टँड बिन काढायचे घालायचे, इथे ठेवले 10-12 फ्रीज. मग आम्ही सगळं हा फ्रीजचा काढला, तो काढला, हे बटन दाब, ते बटन दाब, हा बघ, तो बघ. आणि मग म्हटलं ह्याच्यामध्ये गोल्डन कलर मिळेल का? गोल्डन तर गोल्डन नाही, सॉरी आम्हाला गोल्डन पाहिजे. मला ते नेहमी वाटतं ही सगळी मॉल बिल दुकान आहेत नाही, आपल्याला शिकायलाच ठेवली आहेत ना. आता नवीन DVD प्लेअर आला, कुठे जाऊन शिकणार? DVD कसा वापरतात ते दुकानात जायचं, तो माहिती ठेवलेला असतो. 2-3 बटन दाबली, अमुक जरा बिघडला तर नाही खराब यार, बाद मी दिखता है, ले लेता संपलं. आपल्या घरी आणून कोणा गाडी आपण आपली शिकतो का? बाहेर शिकतो ना. मोडली तर त्याची, नंतर आपली. म्हणजे कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू आली की पहिले दुकानात जातो बघायला तिकडे, आणि ते पण या बसा एवढं स्वागत करून आपल्याला शिकवतात फुकट. अर्धा पाऊण तास मस्त जातो. सगळी बटणं वाची, मग हे गाणं लावा, ते गाणं लावा, अमुक करा तमुक करा, धन्यवाद, निघून जा. मला तर विद्यापीठ वाटतं ती सगळे मॉल बिल म्हणजे भरपूर शिकायला. म्हणजे पहिलीतल्या मुलांना जेव्हा आम्हाला रंग शिकवायचे होते ना, रंग, तेव्हा आम्ही आमच्या मुलांची ट्रिप ब्लाऊज पीसच्या दुकानात काढली. खचाखच भरलेले रंग हो, प्रत्येक रंगाचं एक वेगळं सेक्शन, पुन्हा टेक्स्चर वेगळं, पॉलिस्टरचा कलर वेगळा, 6733चा कलर वेगळा, हकोबाचा वेगळा, प्युअर सिल्कचा वेगळा, कॉटनचा वेगळा. एवढे रंग आणि टेक्स्चर कुठे बघायला मिळणार? जनरली आई ज्या मुलाला घेऊन जाते ब्लाऊज पीसच्या दुकानामध्ये, तर कुत्रा बांधल्यासारखं ते काउंटरला बांधून ठेवतात, इकडनं हलायचं नाही अजिबात. कुत्रा आहे का तो? आणि मग ते आता मालकाला विचारतात, भाऊ ह्याला रंग दाखवा. अरे भाऊ कशा, तुमचा मुलगा आहे ना, दाखवा ना जरा, बघा ना. आपण जर म्हटलं की हे काढा, ते काढा, ते काढा, ते न थकता काढतात. गुजराती असेल तर इंटू ब्रॅकेट नाही एवढं मॅच होत असं म्हणून केलं तर ते काय बोलत नाहीत. आणखी काय म्हणून पुन्हा यायला. मराठी माणसाला इकडे भीती वाटेल. ते पुलांच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे तुमची ऐपत काय सांगा तर साडी दाखवू, छातीत कळत येईल आपल्या एकदम. कप सीखे म्हणजे भाजी घेताना दाखवा. नारळ आपण का वाजवतो आणि का हलवतो हे दाखवा, सांगा ना. पहिलीला धडा आहे ताजी भाजी. आजीने आणली ताजी भाजी, आपला जो लहानपणी होता तोच. आजीने आणली ताजी भाजी, हिरवी भाजी, अमुक भाजी वगैरे. आणि जी आणली नाही त्याची चित्र काढली चित्रकाराने, एकदम क्रिएटिव्ह. म्हणजे ही चोरून आणलेली भाजी आणि ही विकत आणलेली भाजी. मुलं म्हणतात याच्यात वांग दिलंच नाही, इथे दिलंय. नाही आजीला मिळाली, वांगी मिळाली. त्याच्या खाली मध्ये बालभारतीचे पाठांतरावर आधारित स्वाध्याय आहेत. त्याने जो मुद्दा काढला, आजीने आणली काय, ताजी भाजी. ताजी कोण होती? भाजी. भाजी कशी असते? ताजी. आजी काय आणते? अमुक. मुलगा भाजी खाणं सोडून देईल. हे काय स्वाध्याय झाले घाणेरडे खाली खाली काहीतरी. आजी काही आणेल, ताजे काही असू शकतं. मग आम्ही काय केलं, ताजी आणि शिळी दोन्ही भाजी वर्गामध्ये आणली, मुलांसमोर ठेवली आणि आम्ही लिस्ट आउट केलं की ताजी भाजी काय असते आणि शिळी भाजी कशी असते. ताजी भाजीची मुळं कशी असतात, शिळ्या भाजीची कशी असतात, देठ कशी असतात, पानं कशी असतात. सगळ्या ताज्या गोष्टी चांगल्या नसतात. ताजे बटाटे स्वस्त असतात, शिळे बटाटे महाग असतात. का? आपण दोन्ही उकडून बघूया. जुना तांदूळ चांगला असतो का? शिकवा. मग भेंडी कशी बघायची, टोमॅटो कसा बघायचा, प्रत्येक गोष्ट शिकवा. हा स्वाध्याय आहे. आम्ही त्याच्या खालचे प्रश्न बदलले. आजीला कसं कळलं की ती भाजी ताजी आहे? आजी कुठल्या कुठल्या ताज्या गोष्टी आणेल, तुम्ही कुठल्या ताज्या गोष्टी आणता,
हा स्वाध्याय. आजीने काय आणलं, ताजी कोण होती, भाजी काय होती आणि आजी काय होती, मग जोड्या लावा. आजी ताजी भाजी आजी, जन्मते परवडली पण तो स्वाध्याय नको, अशी अवस्था येते. हे सगळे पाठांतरावर आधारित. स्वाध्याय मल्टी एंड पाहिजेत, बहुआयामी प्रश्न पाहिजेत. एका प्रश्नाला अनेक उत्तर असतील तर वर्गातली सगळी मुलं भाग घेऊ शकतात आणि त्याच्या विचारशक्तीला चालना मिळते. बालभारतीतले स्वाध्याय हे एक उत्तरी आहेत म्हणून ते मुलांना त्रासदायक होतात. प्रश्न नाही, बहुउत्तर. तुम्ही जर प्रश्न मुलांना विचारा तर ते बहुउत्तरी असायला पाहिजेत. एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही त्या तांब्या बघताय, याच्यात काय काय मावेल सांगा मला. एक छोटा खेळ खेळू, याच्यात काय मावेल, याच्यात 25 पेन्सिल ही मावतील. बिलकुल हम लोग लिक्विड में ही अटक जाते हैं. मुलं म्हणतील हा मग 40 खोडरबर मावतील. गुड. आणखीन 1000 उत्तर येऊ शकतात.